नमस्कार, मी त्र्यंबकीपर. आज आपण भारताचे गव्हर्नर जनरल व्हाईसराय यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. बघा, 31 डिसेंबर 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, त्याला आपण शॉर्ट मध्ये म्हणतो ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. कधी? 31 डिसेंबर 1600. ही कंपनी सुरुवातीला 15 वर्षाचा तिला व्यापाराचा परवाना भेटला होता, मुख्यतः कुठं? ईस्टकडे, आणि ईस्ट म्हणजे भारताकडे. पुन्हा राणीने परवाना दिला होता. त्यानंतर जेम्स प्रथम हे त्याला अनिश्चित काळासाठी काय व्यापाराचा परवाना मिळतो. यानंतर ही एक व्यापारी कंपनी हळूहळू कसं भारतामध्ये सत्ता काबीज करते, आणि जेव्हा 1757 ला प्लासीचं युद्ध होतं. कोणतं युद्ध? प्लासीचं युद्ध. या प्लासीच्या युद्धाने भारतामध्ये कंपनीचं काय झालं? सत्ता रूढ व्हायला सुरुवात झाली, आणि इथं पहिल्यांदा बंगाल प्रांतामध्ये ब्रिटिश सत्ता हळूहळू काबीज करायला लागली. आणि या ठिकाणी बंगालचा नवाब असेल यांच्यासोबत त्यांचं हे प्लासीचं युद्ध झालं. या युद्धामध्ये सिराजुद्दौलाची हार होते, आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी त्याचं नेतृत्व केलं असतं रॉबर्ट क्लाइव्ह हे जिंकतात. आणि यानंतर बेंगॉल प्रांतामध्ये ब्रिटिशांनी प्रशासनासाठी बंगालचे गव्हर्नर हे कसे आणतात, आणि तेव्हापासून बघा, बंगालचे गव्हर्नर यापासून ते बंगालचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आणि व्हाईसरॉय इथपर्यंत आपल्याला टप्पा पाहायचा आहे. 1757 ते 1947 पर्यंतचा हा पूर्ण कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये बंगालचा गव्हर्नर पहिला कोण, बंगालचा शेवटचा गव्हर्नर कोण, बंगालचा गव्हर्नर जनरल पहिला कोण, आणि बंगालचा गव्हर्नर जनरल शेवटचा कोण, पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण, पहिला भारताचा व्हाईसराय कोण, आणि शेवटचा भारताचा व्हाईसराय कोण, हे सगळं पाहायचे आपल्याला एकाच लेक्चर मध्ये, एकाच ठिकाणी. कारण का आपण इतिहास शिकत असताना एक क्रमबद्ध सिक्वेन्स पण शिकला पाहिजे. कारण उदाहरणामध्ये रॉबर्ट क्लाइव्हच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्यात एकाच ठिकाणी जर नोट्स असतील किंवा एका लेक्चर मध्ये असतील, तर आपल्याला कालक्रमाचे प्रश्न असतील किंवा इव्हेंट किंवा घटनेचे प्रश्न असतील ते कव्हर होतील. बघा, जेव्हा प्लासीचं युद्ध होतं त्यानंतर वांडिवासची लढाई, 1764 मध्ये बक्सरचं युद्ध, इलाहाबादचा तह, दुहेरी शासन व्यवस्था, आणि यानंतर काय होतं? हळूहळू ब्रिटिश सत्ता भारतामध्ये प्रस्थापित व्हायला सुरुवात होते, मुख्यतः बेंगॉल प्रांतामध्ये. बघा, आता ब्रिटिशांचं प्रशासनासाठी बंगाल प्रांतासाठी त्यांनी रॉबर्ट क्लाइव्ह हे पहिले गव्हर्नर ऑफ बेंगॉल म्हणतात. त्यांचा कालखंड दोनदा आहे बघा. 1757 ते 60 हा पहिला कालखंड आहे, आणि 1765 ते 67 हे सेकंड टर्म आहे त्यांची. यांच्या काळामध्ये महत्वाचं काय घडलं त्या इव्हेंट पाहणार आहोत. तुम्ही म्हणसाल की सर इव्हेंटचा फायदा काय? फायदा असा, मी असं म्हणेल, बक्सरच्या युद्धाच्या वेळेस व्हाईसराय कोण होते, इलाहाबादचा तह झाला किंवा करार झाला त्यावेळेसचे व्हाईसराय कोण होते, त्यानंतर पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट, पहिला चार्टर ऍक्ट, सुप्रीम कोर्टाच्या वेळेस कोण व्हाईसराय गव्हर्नर होते, हे महत्वाचं आहे. प्लासीच्या वेळेस कोण बंगालचे गव्हर्नर होते हे पण महत्वाचं आहे. कारण असं आहे, जेव्हा आपण डायरेक्ट प्लासीचं युद्ध, बक्सरचं युद्ध, श्वेत उठाव ज्याला व्हाईट म्युटनी म्हणतो, किंवा पहिलं म्हणजे सुप्रीम कोर्टाची स्थापना, असे जेव्हा आपण बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना हे जेव्हा पाहतो, तेव्हा कोण व्हाईसरायच्या काळामध्ये, त्याच्यापेक्षा पुढचं आपण जेव्हा जमीन महसूल संबंध धोरण पाहतो, कायमधारा पद्धत, महलवारी पद्धत, रयतवारी पद्धत, हे परीक्षेला प्रश्न आलेले आहेत. कायमधाराचे जनक किंवा कायमधारा पद्धत कुणाच्या काळामध्ये आली? कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये. रयतवारी पद्धत मद्रास प्रांतामध्ये कुणाचा रोल होता? मुंबई इलाख्यामध्ये, मुंबई प्रांतात कुणाचा रोल होता? हॉल्ट मेकांजेला महलवारी पद्धती जनक म्हणतात. त्यांचा कालखंड ते कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कालखंडामध्ये लागू झाली, हे महत्वाचं आहे. म्हणून आपण एका ठिकाणी समजा 1757 ते 60 आणि 62 ते 67 या काळामध्ये ज्या ज्या घटना रॉबर्ट क्लाइव्हच्या काळात घडल्या त्या एकाच ठिकाणी आपण पाहणार आहोत. पहिली घटना घडली 1757 ला, प्लासीचं युद्ध. काय म्हणायचं? प्लासीचे युद्ध. बघा, सिराजुद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मध्ये झालं होतं. या युद्धामध्ये सिराजुद्दौलाचा पराभव होतो. इथे आता हे आपण रेग्युलर इतिहास पाहत असताना आधुनिक भारतात त्याच्यामध्ये पूर्ण कव्हर करू आपण. प्लासीचं युद्ध असेल, ब्लॅक होल ट्रेजेडी म्हणजे काय हे पण पाहणार आहोत. आणि काळी कोठडी. बघा, परीक्षेला प्रश्न, काळी कोठडी कुणाच्या काळात घडली, काय होतं काळी कोठडी, एका मिनिटात तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. एका खोलीमध्ये 146 ब्रिटिश लोकांना
असं कोंडलं गेलं किंवा डांबून ठेवलं गेलं म्हणतात. आणि त्यापैकी 123 लोक मेले आणि 23 लोक जिवंत राहिले. या घटनेला ब्लॅक होल ट्रेजेडी म्हणतात. मग सांगा बरं, कोणाच्या काळात घडली, त्यावेळेस कोण होतं बंगालचा नवाब? ठीक आहे, ह्याच्यासाठी आपल्याला एकाच ठिकाणी ह्या गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. बघा, या दुसऱ्या कालखंडामधली घटना आहे, म्हणजे दुसरी घटना असं 1700 डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला, 1764 ला बक्सरचं युद्ध होतं. त्यानंतर 1765 ला इलाहाबादचा तह होतो. काय, बक्सरचं युद्ध, पण यावेळेस हे रॉबर्ट क्लाइव्ह नसतात आणि इलाहाबादचा तह. यानंतर काय होतं, या तहामुळे काय झालं, बंगालसाठी नवाबाकडून, कोणत्या बंगालच्या नवाबाकडून त्यांना निजामतचा अधिकार मिळाला आणि महसूलचा अधिकार त्याला आपण दिवाणी म्हणतो, ते मुघल बादशाह शाह आलम कडून मिळाला. लक्षात ठेवा, दिवाणी व निजामत, दिवाणी व निजामत, काय निजामत, दिवाणी व निजामत हे अधिकार बंगालच्या नवाबाकडून पडा. म्हणजे दिवाणी म्हणजे महसूल, निजामत म्हणजे फौजदारी संबंधी. यालाच 1765 ला सुरुवात झाली आणि हे जवळपास 7 वर्ष 1772 पर्यंत चालू होतं. परीक्षेला प्रश्न असा येतो, कुणाच्या कालखंडात सुरुवात झाली, तर सांगायचं रॉबर्ट क्लाइव्हच्या कालखंडात सुरुवात झाली. आणि समाप्ती कुणाच्या कालखंडात झाली किंवा एंड कुणाच्या कालखंडात केला गेला, तर वॉरन हेस्टिंगच्या काळात केला गेला. म्हणून हे दुहेरी शासन व्यवस्था, हे पण आपण रेग्युलर लेक्चर मध्ये डिटेल मध्ये पाहणार आहोत. काय होतं, कुठल्या प्रांतात आली, बेंगॉल प्रांतामध्ये आली होती. ठीक आहे, यासाठी त्यांनी काय केलं, बेंगॉल, बिहार, ओडिसा या 3 क्षेत्र होते आणि तिन्हीच्या म्हणून बंगाल प्रांत बनला होता. या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था आली होती. मग या दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये दिवाणी गोळा करण्यासाठी ब्रिटिशांनी हातामध्ये काहीच घेतलं नाही, भारतीय लोकांची अपॉइंटमेंट केली. बघा, बंगालसाठी मोहम्मद रजा खान नावाचा, बिहार आणि ओडिसा या 3 ठिकाणी 3 उपदिवाण नेमले गेले. काय केले, 3 ठिकाणी 3 उपदिवाण नेमले गेले. बिहारसाठी राजा शितबराय आणि ओडिसासाठी राय दुर्लभ. काय, राजा शितबराय, राय दुर्लभ आणि मोहम्मद रजा खान हे 3 उपदिवाण नेमले. म्हणजे काय केलं, फक्त महसूल गोळा करायचा, जिम्मेदारी कुठलीच नको. यानंतर रॉबर्ट क्लाइव्हच्या काळामध्ये तिसरी महत्वाची घटना घडते, त्याला आपण म्हणतो व्हाईट म्युटिनी किंवा श्वेत उठाव. श्वेत उठाव, श्वेत म्हणजे जे असा उठाव जे ब्रिटिश, म्हणजे मूळतः ब्रिटिश आर्मीचे, भारतीय नाही, त्याला भारतीय सैन्याला हिंदी सैनिक म्हणायचे किंवा हिंद सैनिक. ब्रिटिश आर्मीचे जे लोक होते किंवा युरोपियन, मुख्यतः ब्रिटिश आर्मी होती, सैनिक, त्यांनी उठाव केला, त्याला म्हणायचं श्वेत उठाव. तिसरी घटना यांच्या काळात काय घडली, श्वेत उठाव झाला. त्यानंतर बघा, मी आताच म्हणलं होतं काय, इलाहाबादचा तह सांगितलं, इलाहाबादचा तह पण यांच्याच काळामध्ये झाला होता. ठीक आहे, इलाहाबादच्या तहाविषयी थोडं शॉर्ट मध्ये माहिती सांगतो, डिटेल मध्ये, नंतर डिटेल मध्ये घेईल. इलाहाबादचा तह काय होता, हा इलाहाबादचा तह बक्सरच्या युद्धामध्ये बंगालचा नवाब, अवधचा नवाब आणि मुघल बादशाह यांचा पराभव केला कुणा, ब्रिटिश आर्मीनं. म्हणून एक इलाहाबादचा तह 1765 ला झाला. या तहामध्ये 3 सत्तेचा पराभव झाला होता. कोणता, मुघल, अवध आणि बेंगॉल. ठीक आहे, मग या तहामधलं हेच दुहेरी शासन व्यवस्थेचं हे धोरण आलं होतं. यानंतर बघा, सलावत जंग आणि आलमगीर सेकंड, ह्याला काय करतात, सलावत जंग आणि आलमगीर सेकंड रॉबर्ट क्लाइव्हला एक पदवी देतात, त्याचं नाव आहे उमरा. काय पदवी आहे, पदवी कोणी दिली यांना, सलावत जंग आणि आलमगीर सेकंड ही उमरा ही यांना काय, रॉबर्ट क्लाइव्हला पदवी देतात. बघा, यानंतर क्लाइव्ह काय करतो, सैन्यासाठी 3 केंद्राची स्थापना करतो, इलाहाबाद, मुंगेर आणि बांकीपूर. बघा, सैनिकासाठी 3 केंद्र, त्याला आपण आर्मीचे 3 सेंटर म्हणू. 3 सेंटरचे नाव आहेत इलाहाबाद, मुंगेर आणि बांकीपूर वेस्ट बेंगॉल. लक्षात ठेवा, हे 3 ठिकाणी सैनिकासाठी काय केलं, 3 सैन्याचे केंद्राची स्थापना केलेली आहे. मग तुम्हाला जर प्रश्न आला बंगालमधील ड्युअल सिस्टमचे जनक कोण, तर याचं उत्तर रॉबर्ट क्लाइव्ह. काय याचं उत्तर, रॉबर्ट क्लाइव्ह. 2 कालखंड होते, 1757 ते 60 आणि 65 ते 67 आपण एकाच ठिकाणी घेतलंय. त्यानंतर 1760 ते 64 दुसरा व्हाईसरॉय येतो, त्यांचं नाव आहे, काय नाव आहे, वेनिस्टार्ट. काय नाव आहे, वेनिस्टार्ट. कालखंड आहे 1760 ते 64. बघा, 1760 ते 64 यांच्या काळामध्ये 64 असल्यामुळं मी तुम्हाला थोडं वापस घेऊन जातो. महत्वाची घटना म्हणजे बक्सरचं युद्ध, त्याला आपण काय म्हणतो, बक्सरची लढाई.
बक्सरचे युद्ध कधी घडलं? 1764 ला. कुणाकुणामध्ये घडलं? एका साईडला लिहा इंग्रज म्हणजे ब्रिटिश आर्मी, दुसऱ्या साईडला याचं 3 लोक होते, मुघल बादशाह, अवधचा नवाब आणि बेंगॉलचा नवाब यांच्यामध्ये हे युद्ध घडलं होतं, बक्सरचे युद्ध. या युद्धामध्ये या तिन्ही सत्तेचा ब्रिटिशांनी काय केला? पराभव केला. पुढचे व्हाईसराय आहेत, त्यांचं नाव आहे कर्टियार. काय नाव आहे त्यांचं पुढचं व्हाईसराय? कर्टियार. कर्टियार हे व्हाईसराय म्हणाले 1767 ते 69 हा कालखंड आहे. काय 1700 यांचा 69 ते 72 कालखंड लक्षात ठेवा. काय नाव आहे? कर्टियार. यानंतर छोट्या व्यक्तीचं कालखंडाचं म्हणजे शॉर्ट टर्म साठी असतात. यानंतर नाव येतं कर्टियार. या कर्टियारच्या काळामध्ये महत्वाची घटना घडते बंगालमध्ये. एक महत्वाची घटना, बंगालमध्ये भीषण दुष्काळ. काय? बंगालमध्ये भीषण दुष्काळ आणि ती वर्ष असतं 1770. ठीक आहे. यांच्या काळामधलं बघा, वेनिस्टारच्या काळामध्ये आणि कर्टियारच्या काळामध्ये महत्वाच्या 2च घटना आहेत. वेनिस्टार बक्सरचं युद्ध आणि याच्या पुढचं जर ऍडव्हान्स माहिती असेल, परत रॉबर्ट क्लाइव्हचा कालखंड इथं सुरू होतो. कधी? 1765 ते 67. बरोबर आहे का? या कालखंडामध्ये इलाहाबादचा तह, दुहेरी शासन व्यवस्था आपण पाहिलंय. यानंतर पुढचं आहेत कर्टियार. कर्टियारच्या कालखंडामध्ये भीषण दुष्काळ पडतो बंगालमध्ये 1770. त्यानंतर पुढचे व्हाईसराय आहेत बघा, वॉरेन हेस्टिंग. काय नाव आहे? वॉरेन हेस्टिंग. वॉरेन हेस्टिंगचा कालखंड आहे 1772 ते 74. बघा, यांना IMP करा, आपल्याला काय महत्वाचं आहे यांच्या कालखंडामध्ये. वॉरेन हेस्टिंग 1772 ते 74. या ठिकाणी मी मागच्याच गव्हर्नर मध्ये सांगितलं होतं, महत्वाची घटना द्वैध शासनाची समाप्ती म्हणजे काय? ड्युअल सिस्टमची समाप्ती जी 1765 ला सुरू झाली होती, 1772 ला एंड झाली, समाप्ती. पहिला पॉइंट बघा, समाप्ती. यांच्या कालखंडामध्ये एक ऍडिशन आहे, पॉइंट आहे, लक्षात ठेवा. 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट. काय? रेग्युलेटिंग ऍक्ट येतो. ठीक आहे. या ऍक्ट मध्ये बऱ्याच गोष्टी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला रेग्युलेट केल्या जातात. काय? आणि बघा, यांच्यामध्ये दुसरा एक आणखीन महत्वाचं हे की हे 1772 ला प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी व फौजदारी अदालत स्थापना. दिवाणी व फौजदारी अदालत, त्याला आपण फौजदारी कोर्ट म्हणू, अदालत स्थापना. ठीक आहे. दिवाणी व फौजदारी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी व फौजदारी अदालत स्थापना. आणि यानंतर काय होतं मी आता सांगितलं, 1773 चा कायदा येतो. त्यामुळे हे शेवटचे बंगालचे शेवटचे बंगालचे गव्हर्नर. ठीक आहे. यानंतर काय होतं, यांचाच कालखंड सुरू होतो, परंतु दुसरा कालखंड काय? 1773 चा रेग्युलेटिंग ऍक्ट येतो. यानंतर काय करतं, बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल बनवलं जातं. म्हणून पहिला गव्हर्नर जनरल होण्याचा मान कोणाला मिळतो? परत वॉरेन हेस्टिंगलाच. कोणाला मिळतो? वॉरेन हेस्टिंगलाच काय मिळतो? मान मिळतो. वॉरेन हेस्टिंग. कालखंड आहे 1774 ते 85. बघा, हा कालखंड आहे. आणि याच्यामध्ये असा पहिला पॉइंट येईल, पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल. काय नाव येईल? पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल. याचा अर्थ असा होतो, यांच्या अधिकारात वाढ झाली किंवा बंगाल प्रांताच्या आधिपत्याखाली इतर प्रांतांचं काय नियंत्रण येतं. बघा पुढं काय महत्वाचं आणखीन इथपर्यंत बघा काय महत्वाचं. वॉरेन हेस्टिंगचा सेकंड कालखंड सुरू झाला. बरोबर आहे. पहिले बंगालचे गव्हर्नर जनरल काय होतं? पहिले बंगालचे गव्हर्नर. ठीक आहे. यानंतर 1773 चा आपण काय म्हटलंय? कायदा येतो म्हटलं. त्याचं नाव काय होतं? रेग्युलेटिंग ऍक्ट. काय होतं? रेग्युलेटिंग ऍक्ट. आणि याच्यामध्ये काय केलं? दुसरा महत्वाचा पॉइंट, गव्हर्नर जनरल आणि त्यांची काउन्सिल व कलकत्ता न्यायालयाच्या कार्यक्षेत्राला आपण म्हणतो पॉवर मध्ये सेपरेशन करण्यात आलं. कशानं? 73च्या कायद्यानं. त्यानंतर एक नंदकुमार केस म्हणून फेमस, लक्षात ठेवा. नंदकुमार केस कधी वाचण्यात आले? लक्षात ठेवा. नंदकुमार केस. याला एक शब्द आहे, न्यायिक हत्या. काय? न्यायिक हत्या. या नंदकुमारला फाशी झाली, पण कसं? खोटा यांच्यावर काय झाला? आरोप किंवा गुन्हा दाखल करून खोटा आरोपामुळे यांच्यावर फाशी झाली. आणि
या मुकदम्याला किंवा या खटल्याला काय दिलं जातं, न्यायिक हत्या म्हणून. जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न आला नंदकुमार केस काय, तर त्यांच्यावर खोटा आरोप केला गेला आणि त्यांना फाशी झाली, या घटनेला न्यायिक हत्या असे म्हणतात. त्यानंतर यांच्या काळामध्ये जे वारंवार PYQ मध्ये दिसतं आपल्याला वाचण्यात येतं, 1781 ला कलकत्ता येथे काय मदरसा, त्याला आपण कलकत्ता मदरसा, त्याला दुसरं नाव आहे आलिया मदरसा. आलिया मदरसा किंवा कलकत्ता मदरसाची स्थापना 1781 ला, ठीक आहे, पहिलं मदरसा स्थापना झाली. त्यानंतर बघा 1774 ते 85 असल्यामुळं एक महत्वाची घटना या घडते. 1775 ते 82, आठवा, तुम्हाला काय आठवत असेल तर महाराष्ट्राच्या संबंधित हा आहे पॉइंट. असा आहे, पहिलं आंग्ल मराठा युद्ध, काय पहिले आंग्ल मराठा युद्ध किंवा पहिले इंग्लिश मराठा युद्ध, ठीक आहे. यानंतर सालबाईचा तह 1782 ला, ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला, 1782 ला सालबाईचा तह होतो. त्यानंतर 1780-84 दरम्यान काय 1780 ते 84 दरम्यान एक महत्वाचं दुसरे आंग्ल म्हैसूर युद्ध. आणि या युद्ध कशाने थांबतं, एक तह होतं त्याला म्हणायचं मंगलोरचा तह. काय मंगलोरचा तह, कोणता तह होतो, मंगलोरचा तह होतो. आणि या तहामुळे हे युद्ध थांबतं 1784. पुढची महत्वाची घटना यांच्या काळात काय घडते बघा, कोणतं, पहिलं मराठा युद्ध, आंग्ल म्हैसूर युद्ध, आणि यानंतर 1784 ला एक कायदा येतो, त्याला म्हणतो आपण पिट्स इंडिया ऍक्ट. काय म्हणतो, पिट्स इंडिया ऍक्ट. बघा हे घटनात्मक विकास किंवा घटनात्मक जे काय ब्रिटिश काळामध्ये विकास झाला ह्याच्यावर प्रश्न पडलेला आहे. पिट्स इंडिया ऍक्ट येतो आणि याच्यामध्ये काय होतं, जी गव्हर्नरची जी काउन्सिल असते त्याची सदस्य संख्या 4 वरून काय केली जाते, 3 केली जाते, ठीक आहे. हा महत्वाचा पॉइंट. यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट आहे याच्यामध्ये की बघा नाव ऐकलं असेल तुम्ही, सर विलियम जोन्स. काय सर विलियम जोन्स याने 1784 ला एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल, एशियाटिक आलाय बघा हा प्रश्न, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना, ऑफ बंगाल, ठीक आहे. कधी झाली, 1784 ला. नाव सर विलियम जोन्स. IMP करा, कालखंडासंबंधी प्रश्न, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. मी तुम्हाला ऍडिशन माहिती सांगतो, ही जी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल आहे, जेव्हा आपण हिस्टोग्राफी म्हणून इतिहासाची एक कन्सेप्ट आहे की हिस्टोग्राफी म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना कुठल्या दृष्टिकोनातून अभ्यास केलाय. उदाहरणामध्ये ब्रिटिश जर साम्राज्यवादी दृष्टिकोनातून अभ्यास करत असतील त्याचा अभ्यास, जर ओरिएंटलिस्ट म्हणजे चांगल्या गोष्टीचा अभ्यास करा, प्राचीन साहित्य याच्याविषयी अभ्यास करणार असेल, हे जे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल आहे यांनी काय केलं, भारतीय साहित्याचा ओरिएंटलिस्टिक अप्रोचने ओरिएंटलिस्टिक अप्रोचने अभ्यास केला. म्हणजेच काय, भारतातलं समजा उदाहरणामध्ये गीता असेल, हितोपदेश असेल किंवा जे काय साहित्य ऋग्वेद असेल, या साहित्याचा अभ्यास केला आणि आपल्या साहित्याचा जो वारसा आहे कोणता, प्राचीन भारतीय साहित्याचा, याचा अभ्यास पुढे आणला. काय त्याचं महत्व पटवून द्यायला गेले, म्हणायचे ह्याला काय ओरिएंटलिस्टिक. आणि दुसरा इम्पेरियलिस्टिक म्हणजे साम्राज्यवादी. यानंतर राष्ट्रवादी दृष्टिकोन अभ्यास करणं, त्याच्यानंतर मार्क्सवादी, त्यानंतर सबाल्टन, ठीक आहे. असे इतिहासाचा अभ्यास करणारे स्कूल आहेत. मी काय सांगितलं, 1784 ला सर विलियम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून काय झालं, अनेक भारतीय पुस्तकाचा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यात आला. बरोबर आहे. पुढचं चार्ल्स विल्किन्स नावाचा व्यक्ती आहे, चार्ल्स विलिकिन्स. काय नाव आहे, विलिकिन्स. यानं काय केलं, विलिकिन्सनं गीता, काय आपण काय म्हणतो, गीता व हितोपदेश किंवा हितोपदेश याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केला. इंग्रजीमध्ये अनुवाद, ठीक आहे. कुणाच्या काळात केला, वॉरन हेस्टिंगच्या काळात, ठीक आहे. चार्ल्स विल्किन्स. हा पण प्रश्न परीक्षेला आलेला आहे PYQ ला.
जेव्हा आपण इतर परीक्षेचे बघतो, म्हणजे आपण एमपीसी च राज्यसेवा आणि PYQ संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, जेव्हा आपण सेंट्रलच्या किंवा स्टेटचे इतर पेपर बघतो तेव्हा इतरांच्या जेव्हा एक्झाम पाहतो किंवा त्यांचं जे PYQ पाहतो, तर हा कुठं ना कुठं प्रश्न याच्या रिलेटेड विचारलेलाच असतो. ठीक आहे. यानंतरचं पुढचं आहे महत्वाचं, त्यांनी काय केलं, राजकीय कोषागार, पुन्हा वॉरेन हेस्टिंगनं राजकीय कोषागार, काय आपण ट्रेजरी ऑफिस, राजकीय काय कोषागार हे मुर्शिदाबादहून ट्रान्सफर कलकत्त्याला केलं. मुर्शिदाबाद ट्रान्सफर कलकत्ता. ठीक आहे. कुठं? कलकत्त्याला ट्रान्सफर केलं. म्हणजे मुर्शिदाबाद टू कलकत्ता राजकीय कोषागारचं ट्रान्सफर केलं. यानंतर एक कन्सेप्ट आली बघा यांच्या काळामध्ये, इजारेदारी प्रथा. याला IMP करा. इजारेदारी प्रथा काय होती तुम्हाला सांगतो बघा. इजारेदारी म्हणजे उदाहरणामध्ये इतकं क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये महसूल गोळा करायचा, शेतसारा. एखाद्या व्यक्तीला इथलं शेतसारा गोळा करण्याचा अधिकार जर पाहिजे असेल तर इजारेदारी प्रथा वॉरेन हेस्टिंगने आणली. आणि ही प्रथा अशी होती, सर्वात जास्त बोली लावणाऱ्या कोण्याही व्यक्तीला या क्षेत्राची महसूल गोळा करण्याचा अधिकार मिळायचा. याच पद्धतीला काय म्हणतात? इजारेदारी प्रथा असे म्हणतात. बघा यानंतर बघा पुढची महत्वाची घटना आहे, वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये काय घडलं, तर जे काही भारतामधले पारंपरिक कानून होते त्याला आपण म्हणतो कायदे होते. काय कायदे? उदाहरणामध्ये मुस्लिम कायदा, हिंदू कायदा, या कायद्याचं काय केलं? कोडिफिकेशन करायला लागले. काय करायचं? कोडिफिकेशन, ज्याला आपण म्हणतो संहिताबद्ध करणे. कोडिफिकेशन केलं गेलं वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये. ठीक आहे. वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये काय केलं? कोडिफिकेशन केलं गेलं. आणि जेव्हा आपण गुप्तामधला नवरत्न पाहतो, नवरत्नापत्न एक नाव आहे फेमस, कालिदास. कालिदासांच्या पुस्तकावर जेव्हा राज्यसेवेचा पेपर बघतो तर एक वारंवार येतं बघा, त्यांचं नाटक रघुवंशम, अभिज्ञान शाकुंतलम, याच्यावर प्रश्न आलेलेच आहेत. परंतु वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झाल्यानंतर अभिज्ञान शाकुंतलमचं इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यात आला. काय नाव आहे पुस्तकाचं? अभिज्ञान शाकुंतलम. अभिज्ञान शाकुंतलम याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करण्यात आला. बघा मी सांगितलं वर हितोपदेश आणि काय नाव घेतलं होतं? गीता. चार्ल्स विल्किन्सने याचा अनुवाद केला होता. तसंच अभिज्ञान शाकुंतलम कुणाचं मुख्य पुस्तक आहे, ज्याचे मूळ लेखक कालिदास यांचं पुस्तक आहे. याचा अनुवाद यांच्या काळामध्ये केला गेला. पुढचं आपण जे ब्रिटिश भारत पाहतो, ब्रिटिश भारत म्हणजे ज्याच्यात प्रत्यक्ष ब्रिटिशांची सत्ता होती, परंतु असे काही भारतीय संस्थानिक होते ज्याला आपण नेटिव्ह स्टेट म्हणतो किंवा हिंदीमध्ये देशी रियासत म्हणतात. उदाहरणार्थ हैदराबादचा नवाब, काश्मीरचा, लक्षात ठेवा संस्थान, जुनागडचं हे नाव आपण ऐकतो. अशा संस्थानासंबंधी वॉरेन हेस्टिंगने धोरण आणलं, त्याला म्हणायचं पॉलिसी ऑफ रिंग फेन्स. काय? घेरण्याचं धोरण. त्यांना घेरण्याचे धोरण. काय? घेरण्याचे धोरण. त्याला इंग्लिश शब्द आहे पॉलिसी ऑफ रिंग फेन्स. म्हणजे हे संस्थान आहे, याला चौकून असं काही ना काही इनडायरेक्टली घेरायचं. कसं घेरायचं? इथला शेतसाराचं करायचं, इथं सत्ताच ठेवायची, इथं विस्तारच करायचा आणि त्याला घेरायचं. पॉलिसी ऑफ रिंग फेन्स कशा संबंधी? संस्थानिका संबंधी. त्याला असं शब्द आहे भारतीय संस्थान किंवा त्याला म्हणायचं नेटिव्ह स्टेट. काय म्हणायचं? नेटिव्ह स्टेट सोबत. आणि बघा 1775 ला वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये आणखीन एक घटना घडली, त्याला म्हणायचं फैजाबादचा तह. काय? फैजाबादचा तह हा 1775. लक्षात ठेवा किती? 1775. हे झालं वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटना. यानंतर मी ॲडिशन माहिती सांगतो आणखीन एक, की वॉरेन हेस्टिंगच्या काळामध्ये जमीन महसूल आपण चॅप्टर मध्ये स्पेशल बघणार आहोत, तरी पण एक माहिती सांगतो. 1772 ला जेव्हा त्यांचं पहिल्या टप्प्यामध्ये बंगालचे गव्हर्नर म्हणून आले, त्यावेळेस त्यांनी बंगालचा महसूल गोळा करण्यासाठी, 15व्या नंबरचा पॉइंट करा ऍड, बंगालचा महसूल गोळा करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं? पंचवार्षिकी एक पद्धत आणली होती. पंचवार्षिकी ही पद्धत होती 1772 ते 77च्या दरम्यान. याच्यामध्ये लूपहॉल दिसले. त्यानंतर त्यांनी वार्षिकी पद्धत आणली. काय आणली? वार्षिकी, अॅन्युअल सेटलमेंट. आणि ही पद्धत
77-78 मध्ये सुरू झाली होती, बरोबर आहे. यानंतर याच बंगाल प्रांतासाठी पुढचा बंगालचा गव्हर्नर कॉर्नवालिस मध्ये कायमधारा पद्धती. बघूया आता पुढचे. यांच्या काळातल्या ह्या महत्वाच्या घटना आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, आपण एकाच ठिकाणी वॉरेन हेस्टिंग्सच्या कार्यकालामध्ये घडलेल्या जास्तीत जास्त घटना कव्हर केल्या. याचं कारण असं की तुम्हाला जर प्रश्न आपण जेव्हा पीवायक्यू पाहतो, एशियाटिक सोसायटी 1784, 1791, कलकत्ता मदरसा, त्यांना आलिया मदरसा म्हणतात. चार्ल्स विल्किसने कुठल्या पुस्तकाचा अनुवाद केला हे महत्वाचं आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये गव्हर्नर जनरल काउन्सिलची सदस्य संख्या कमी केली. ते कोणाच्या काळात कमी केली? ती 4 वरून 3 आणलं. हे एकाच ठिकाणी आपण दिले. कारण असं आहे, इतिहासाचा अभ्यास करत असताना सगळ्या फॅक्ट जर एकाच ठिकाणी आल्या तर आपल्याला त्याचा सिस्टमॅटिक क्रमबद्ध अभ्यास करता येतो. जेव्हा कालखंडानुसार किंवा कालक्रमावर प्रश्न पडतो किंवा प्रश्न अनालिटिकल जरी पडला तर आपल्याला त्याची लिंक लागते, म्हणून आपण एका ठिकाणी याचा अभ्यास केलाय. पुढचे आहेत कॉर्नवालिस. काय नाव आहे? कॉर्नवालिस. यांचा कालखंड आहे 1786 ते 93. बघा यांच्या कालखंडात काय महत्वाच्या घटना घडल्या. पहिले लक्षात ठेवा, हे कॉर्नवालिस हे भारतामध्ये आले त्यावेळेस बंगाल प्रांतामध्ये काय चालू होतं? एक वार्षिकी जमिनीची पद्धत चालू होती. त्याला आपण काय म्हणतो? अॅन्युअल सेटलमेंट चालू होती. कारण का? वॉरेन हेस्टिंगनं पंचवार्षिक करून बघितली, त्याच्यामध्ये त्यांचा लॉस झाला होता. परंतु कॉर्नवालिस यांनी काय केलं? बघा कॉर्नवालिस यांनी काय केलं, बंगालमध्ये जी पद्धत होती अॅन्युअल, तिचं काय केलं? तिला 10 वार्षिकी केली सुरुवातीला. काय? 10 वार्षिकी पद्धत केली, म्हणजे 10 वर्षासाठी. याचा पण थोडा इतिहास 1790 ला, याचा थोडा इतिहास असा आहे. ज्यावेळेस ते भारतामध्ये आले 1786 दरम्यान, त्यांनी सर जॉन शोर यांच्या अंडर सर्वेक्षण केलं गेलं जमीन महसुलाचं, आणि त्या रिपोर्टच्या आधारे त्यांनी काय केलं? 10 वार्षिकी ही पद्धत लागू केली. परंतु काही काळानंतर 3 वर्षांतरच याच पद्धतीला कायम केलं गेलं, म्हणून याला कायमधारा पद्धत असे म्हणतात. परमानंट सेटलमेंट ही पद्धत 1793 ला लागू केली, सुरुवातीला बंगालमध्ये. त्यानंतर बंगालचे एरिया होतं, कोणतं क्षेत्र होतं? ओडिसा आणि बिहार. त्याचप्रमाणे ऍडिशन बघा, उत्तरी कर्नाटक आणि काय बनारस या ठिकाणी ही पद्धत लागू होती. तुम्ही म्हणताल ही काय पद्धत होती? कायमधारा पद्धत ही काय होती? कायमधारा पद्धत ही जमीन महसुला संबंधी पद्धत होती. टोटल ब्रिटिश भारताच्या 19% ह्याच्या क्षेत्रावर ह्याचं कायमधारा पद्धत होती. शेतसारा गोळा करायची. याच्यामध्ये शेतसारा कोण गोळा करायचा जर प्रश्न आला तर जमीनदार गोळा करायचे. कुणाकडून गोळा करायचा प्रश्न आला? शेतकऱ्याकडून गोळा करायचे. याचा अर्थ असा होतो, ब्रिटिश सरकारचा किंवा ब्रिटिश सत्तेचा शेतकऱ्याशी डायरेक्ट संबंध नव्हता, म्हणजेच कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदार हा मध्यस्थ होता. दुसरा पॉइंट यांच्या काळामध्ये काय घडला बघा, 1786 ते 93 चा कालखंड आहे. बघा यांच्या काळात दुसरा पॉइंट काय घडतो, यांनी सगळ्या जिल्ह्याचे अधिकार कलेक्टरच्या हातामध्ये सोपवले. लक्षात, पूर्णतः अधिकार बघा, पूर्णतः अधिकार हे कलेक्टरच्या हातामध्ये सोपवले. कुणाच्या? कलेक्टरच्या हातामध्ये सोपवले. म्हणजे कलेक्टरला पूर्ण अधिकार दिले, पूर्ण अधिकार कलेक्टरला दिले. म्हणजेच पूर्णतः. ऍक्च्युअली यांच्याविषयी आणखीन एक स्टेटमेंट आहे, मी लास्टला सांगतो, कारण त्यांना बरं घ्या लगेच इथे लिहून. त्यांना काय म्हणतात माहित आहे का? नागरी सेवेचे किंवा सिव्हिल सेवेचे जनक म्हणतात. काय? नागरी सेवा आपण ज्याला आपण म्हणतो ICS किंवा सिव्हिल सेवा, काय सिव्हिल सर्व्हिसचे जनक म्हणतात. लिहा, सिव्हिल सेवेचे जनक म्हणतात. काय म्हणतात? जनक म्हणतात. तसंच पुढची पण माहिती, पोलीस प्रशासनाचे पण जनक म्हणतात. ठीक आहे, यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे, कुणाचं? कॉर्नवालिसचं. यानंतर यांच्या काळामध्ये 1790 ते 92 दरम्यान महत्वाची घटना, 1790 ते 92 काय होतं? 1790 ते 92 या दरम्यान तिसरे आंग्ल म्हैसूर युद्ध, काय आंग्ल म्हैसूर युद्ध होतं. आणि यामध्ये कोण? आंग्ल म्हैसूर युद्ध होते. यामध्ये काय होतं? शेवटी श्रीरंगपट्टणमचा तह होतो. कुठला तह होतो? श्रीरंगपट्टणमचा तह होतो. कधी? 1792 ला श्रीरंगपट्टणमचा तह होतो आणि ही युद्धाची समाप्ती होती. कोणाकोणात होतं? म्हैसूर, टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्यामध्ये हे युद्ध होतं. यानंतर काय होतं? कॉर्नवालिस काय करतो? पूर्णतः एक महत्वाचे बदल करतो. तो बदल असतो, त्याला म्हणतात बघा, शब्द आहे
IMP करा या पॉइंटला. कॉर्नवॉलिस संहिता काय म्हणतात? कॉर्नवॉलिस संहिता म्हणजेच याचा शब्द अर्थ होतो कॉर्नवॉलिस कोड. काय? कॉर्नवॉलिस कोड 1793 ला आला होता. याचा अर्थ असा होता न्यायिक प्रशासन काही कार्यकारी प्रशासनापासून म्हणजे दोन्ही हे वेगळं केलं गेलं म्हणून त्याला म्हणायचं कॉर्नवॉलिस कोड. याचा अर्थ असो सेपरेशन ऑफ पॉवर, शक्तीचं वेगळंकरण विभक्तीकरण करणे. काय? शक्तीचं विभक्तीकरण सिद्धांत लागला म्हणजेच महसूल हा न्यायिक पासून वेगळा केला गेला. यानंतर पुढं 1790 ते 92च्या दरम्यान कॉर्नवॉलिस काय करतो? भारतातील जे पहिले चालत आलेले जे न्यायालय होते ज्याला आपण जिल्हा फौजदारी न्यायालय म्हणतो त्यांची समाप्ती करतो. 1790 ते 92च्या दरम्यान फौजदारी न्यायालयाची समाप्ती व 4 सर्किट न्यायालयाची स्थापना. 4 सर्किट न्यायालय येईल परीक्षेला प्रश्न. सर्किट न्यायालयाची स्थापना कुणी केली ते लक्षात ठेवा. 4 सर्किट न्यायालयाची स्थापना ढाका, काय? कलकत्ता, मुर्शिदाबाद आणि पटना. काय? ढाका, कलकत्ता, मुर्शिदाबाद आणि पटना या ठिकाणी 4 सर्किट न्यायालयाची स्थापना. पण कशाच्या जागी करतो तो लक्षात ठेवा. जे पूर्वीचे फौजदारी न्यायालय होते, फौजदारी न्यायालय त्यांच्या जागी करतो. ठीक आहे. फौजदारी न्यायालयाच्या जागी सर्किट न्यायालयाची स्थापना करतो. ठीक आहे. यानंतर भारतामध्ये काय म्हटलं मी आता, भारतामध्ये त्यांनी महसूल पद्धती लागू केली होती आणि त्यांच्याविषयी ऍडिशन माहिती ब्रिटिश भारताचे जेवढे काही गव्हर्नर, गव्हर्नर जनरल, व्हाईसराय, गव्हर्नर ऑफ इंडिया झाले यापैकी एकमात्र गव्हर्नर आहे त्यांची समाधी भारतामध्ये आहे. लक्षात ठेवा. गाजीपूरला, गाजीपूर या ठिकाणी यांची समाधी आहे. ठीक आहे. कोणाची? कॉर्नवॉलिसची समाधी. काय महत्वाचं यांच्या कॉर्नवॉलिसच्या कालखंडामध्ये लक्षात ठेवा. कायमधारा पद्धत 1793 इम्पॉर्टंट पॉइंट. दुसरा सर्किट न्यायालय 4 महत्वाचा पॉइंट. तिसरा पॉइंट महत्वाचा, यांनी कॉर्नवॉलिस कोड आणला. सिव्हिल सेवेचे जनक, पोलीस प्रशासनाचे जनक. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, याच्यापेक्षा बारीक बारीक पण प्रश्न येऊ शकतात. आणि त्यांची समाधी भारतात गाजीपूर या ठिकाणी आहे. कॉर्नवॉलिस नंतर 1793 नंतर 1793 ते 98 एक व्हाईसराय आहेत पुढचे, सर जॉन शोर. काय नाव आहे त्यांचं? सर जॉन शोर. सर जॉन शोर. कालखंड आहे 1793 ते 98. बघूया यांच्या कालखंडामध्ये काय महत्वाच्या घटना घडल्यात. बघा 1793 ते 98 महत्वाचा बदल म्हणजे 1793 ला चार्टर ऍक्ट येतो. काय येतो? चार्टर ऍक्ट. 1793 चार्टर ऍक्ट. चार्टर ऍक्ट येतो. कधी येतो? 1793 ला. या कायद्यामध्ये काय काय इथून पुढे घटनात्मक भारतात विकास होतो याची तरतूद असते. कुठले अधिकार गव्हर्नर जनरलचे वाढवले, कुठले कमी गेले, भारतीयांसाठी काय अचीव केलं गेलं किंवा डायरेक्शन काय होत्या हे होतं. पुन्हा असं म्हणतात की संस्थानिकाविषयी ब्रिटिशांचं धोरण अहस्तक्षेप होतं, त्याला म्हणजे नॉन इंटरफेरन्स पॉलिसी, परंतु हे पाळलं जात नव्हतं. त्यानंतर निजाम आणि मराठे यांच्यामध्ये 1795 ला निजाम आणि मराठे यांच्यामध्ये एक युद्ध होतं, त्याला नाव आहे खरड्याचं युद्ध. काय? खरड्याचं युद्ध. लक्षात ठेवा. खरड्याचं युद्ध निजाम आणि मराठेमध्ये होतं. सर जॉन शोरचा कालखंड आहे. यानंतर पुढचे व्हाईसराय आहेत त्यांच्या काळामध्ये महत्वाच्या घटना घडल्या. लॉर्ड वेलस्ली. IMP करा यांना. लॉर्ड वेलस्ली किंवा वेलस्ली कालखंड आहे 1798 ते 1805. 1798 ते 1805 हा कालखंड आहे. यांच्याविषयी एकच मी स्टेटमेंट सांगेल. साम्राज्य विस्तारवादी धोरणाचे पुरस्कर्ते होते. काय होते हे? साम्राज्य विस्तार धोरणाचे पुरस्कर्ते होते. हे स्वतःलाच म्हणायचे मी बंगालचा शेर आहे. काय? बंगालचा शेर आहे. ठीक आहे. पहिला पॉइंट यांच्या काळामध्ये 98 ते 1805 मध्ये काय घटना घडल्या तर लक्षात ठेवा. यांनी 1798च्या दरम्यान एक पॉलिसी आणली होती. त्याचं नाव होतं बघा, तुम्हाला वारंवार PYQ मध्ये वाचण्यात मिळेल, तैनाती फौजीचे धोरण. तैनाती फौजीचे धोरण त्याला आपण म्हणतो सबसिडरी अलायन्स पॉलिसी. ठीक आहे. तैनाती फौजीचे धोरण यांनी आणलं आणि हेच साम्राज्यवादी विस्तारवादी धोरण होतं. यामुळे काय झालं? भारतीय जे काही छोटे मोठे राज्य होते यांच्यात हस्तक्षेप वाढला. बघा हे जे साम्राज्यवादी धोरण होतं
ह्याचा सुरुवात 1798च्या दरम्यान झाली आणि याचा पहिलाच पुरस्कार किंवा पहिल्यांदाच हे धोरण लागू केलं हैदराबाद. ह्याला IMP करा, ह्याच्यावर प्रश्न आलाय. पहिल्यांदा कोण स्वीकारलं तर 1798 हैदराबाद. मी सांगतो तैनाती फौज धोरण काय होतं. उदाहरणामध्ये हे देशी संस्थान किंवा ज्याला आपण नेटिव्ह स्टेट म्हणतो संस्थान आहे, काय संस्थान आहे, यांनी असं धोरण आणलं की तुमची आर्मी बरखास्त करा, आमच्याकडून भाड्यानं आर्मी घ्या, रेंटवर आर्मी घ्या. आर्मीच्या सेवेच्या बदल्यात आम्हाला त्यांनी काय शेतसारा द्या, कॅश किंवा जमिनीचा महसूल गोळा करायच्या अधिकारामार्फत. आणि ब्रिटिशांचा एक व्यक्ती, त्याला आपण रेसिडेंट म्हणतो, या दरबारामध्ये असेल. हा काय करायचा, काम जरी ह्यांचं वॉच ठेवणं असलं किंवा हे करणं असलं तरी हा संस्थानाविषयीची सगळी सिक्रेट माहिती काढून ब्रिटिश सत्तेला पोहोचवायचा. आणि याचा दुसरा एक ड्रॉबॅक होता, आर्मी ब्रिटिश असल्यामुळं हे संस्थान काय झाले, सैनिकाच्या दृष्टीनं ताकदीने कमी पडू लागले. बरोबर, स्वतःची आर्मी न ठेवता ही तैनाती फौजीमुळे ब्रिटिशांची आर्मी होती. आणि हस्तक्षेप धोरण वाढलं, कुणाचं, ब्रिटिशांचं. जर परीक्षेला प्रश्न तुम्हाला आला, ब्रिटिशांनी भारतीय संस्थानामध्ये हस्तक्षेप धोरणाचा पुरस्काराचं उदाहरण सांगा किंवा खालीलपैकी कुठलं वैशिष्ट्य आहे तर सांगा. तैनाती फौजीमध्ये तैनाती फौजचे धोरण आणि ब्रिटिश रेसिडेंट ठेवणं याच्यामुळे काय झालं, ब्रिटिशांचा संस्थानिकामध्ये डायरेक्टली काय झाला, हस्तक्षेप वाढला. आणि त्यांच्या संस्थानामधल्या बारीक माहिती जे लूपहॉल आहे सरकारला माहित व्हायला लागले. यामुळे संस्थानिकाचं विलिनीकरण वाढायला लागलं आणि ब्रिटिशांचा साम्राज्यवादी विस्तार. तर तुम्हाला असा प्रश्न आला, तैनाती फौजी धोरण ब्रिटिशांना धार्जिन होती का? होते. घातक कुणाला ठरली? भारतीय संस्थानिकांना ठरली. ठीक आहे, ब्रिटिश रेसिडेंट ठेवायचे आणि शेतसारा तर द्यायचेच, पण आर्मीचं हे कमी झालं, काय वर्चस्व कमी झालं. दुसरा पॉइंट यांच्या काळामध्ये काय घडला बघा, तैनाती फौजी धोरण स्वीकारलं हैदराबादनं. त्यानंतर 1799 ते 1800 दरम्यान बघा, 1799 च्या दरम्यान चौथे आंग्ल म्हैसूर युद्ध झालं आणि या युद्धामध्ये टिपू सुलतानचा मृत्यू झाला. टिपू सुलतान यांचा मृत्यू होतो आणि हे म्हैसूर संस्थान काय होतं, विलय होतो. कशामध्ये? ब्रिटिश भारतामध्ये विलय होतो. ठीक आहे, 1799 ची घटना आहे. त्यानंतर हळूहळू काय होतं, 1799 ला म्हैसूरमध्ये पुन्हा अवधमध्ये आपलं काय करते, आपल्या हाती प्रशासन घेतात. बरोबर आहे, कोण घेतात? ब्रिटिश भारतीय सत्ता घेतात. मी काय म्हणलं पहिल्या सुरू, वेलेस्ली नाव दिसले की साम्राज्यवादी किंवा विस्तारवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता. यानंतर काय होतं, 1803 ते 5 च्या दरम्यान दोन गोष्टी आहेत. 1802 ला आणि 1803 ते 5 बघा, 1803 ते 5. 1802 ला आपण ज्याला वसईचा तह म्हणतो किंवा बेसिनचा तह, वसईचा तह होतो. आणि 1803 ते 5 च्या दरम्यान दुसरे आंग्ल मराठा युद्ध होतं. मराठा युद्ध, दुसरे आंग्ल मराठा युद्ध. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये आपला प्रश्न असा येईल, याच्या बाजूने शिंदे लढले का, भोसले, गायकवाड त्यांच्यासोबत झालेल्या वैयक्तिक ट्रिटी किंवा तह, हे आपल्याला बघावं लागेल. काय, हे आपल्याला बघावं लागेल. यानंतर बघा 1799 ला पुढची महत्वाची घटना आहे. 1799 ला पहिल्यांदा प्रेसवर सेन्सरशिप आली. सेन्सरशिप, ठीक आहे, पहिल्यांदा प्रेसवर काय आली, सेन्सरशिप लागू केली गेली. आणि यानंतर बघा लॉर्ड लेक नावाचा व्यक्ती जो ब्रिटिश आर्मीचा हे असतो, नेतृत्व करत असतो, लॉर्ड लेक. या लॉर्ड लेकनं काय केलं, 1803 च्या दरम्यान लाल किल्ल्यावर मुघलांची, लक्षात ठेव काय होती, मुघल सम्राटांची राजधानी लाल किल्ल्यावर कब्जा केला आणि युनियन जॅक फिरवला. आणि इथं पहिले रेसिडेंट होण्याचा मान काय, ऑक्टर लोनी, ऑक्टर लोनी, काय ऑक्टर लोनी यांना मिळाला. ऑक्टर लोनी यांना मिळाला, ज्याला आपण लोनी करू. ऑक्टर लोनी हे पहिले लाल किल्ल्याचे काय ब्रिटिश रेसिडेंट होते. ब्रिटिश रेसिडेंट, रेसिडेंट, रेसिडेंट. याला IMP करा हा पॉइंट. लॉर्ड लेकच्या नेतृत्वाखाली, लॉर्ड लेकच्या नेतृत्वाखाली 1803 ला लाल किल्ल्यावर कब्जा केला गेला आणि ऑक्टर लोनी हे पहिले काय होते, ब्रिटिश रेसिडेंट बनले. म्हणजे काय झालं असं म्हणू आपण, म्हणजे ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 150 वर्ष राज्य केलं. तर मी म्हणेल तुम्हाला इथं किलो मिळेल. 1803 ला लाल किल्ल्यावर त्यांनी कब्जा केला होता. पुढं एक 1802 ला एक घटना घडते.
1802 ला आपल्याला हे अँग्लो फ्रेंच वॉर मध्ये नंतर पूर्ण कव्हर करता येईल. 1802 ला एक तह होतो, त्याला म्हणायचं एमिन्सचा तह किंवा एमिन्सचा करार. कोणता? एमिन्सचा तह. या कराराद्वारे पॉंडिचेरी हे फ्रेंचांना परत वापस करण्यात आलं. काय? पॉंडिचेरी, ज्याला आपण आज पुदुचेरी म्हणतो, पॉंडिचेरी हे पुन्हा फ्रेंचांना देण्यात आलं. फ्रेंचांना. कारण का फ्रेंचांना देण्यात आलं? कारण का आपण जेव्हा अँग्लो फ्रेंच वार बघतो तेव्हा हे 3 युद्ध आहेत. काय? 3 युद्ध आहेत आणि पॅरिसच्या तह समाप्ती होतं. बरोबर आहे. तर या 3 युद्धाचा जे काही ब्रिटिश आणि फ्रेंचांमध्ये भारतात आणि युरोप अमेरिकेमधल्या ज्या कारणामुळे युद्ध झाले त्याला आपण याच्यापैकी एक सप्तवर्षीय युद्ध म्हणतो. ह्याच्यात एमिन्सच्या तह हे फ्रेंचांना काय मिळालं? परत पॉंडिचेरी मिळालं. यानंतर बघा महत्वाचं हे असं आहे, 1800 मध्ये विलियम कॉलेजची स्थापना. विलियम कॉलेज काय असतं लक्षात ठेवा, हे सिव्हिल सेवकांना प्रशिक्षण केंद्र असतं. काय असतं? प्रशिक्षण केंद्र असतं. परंतु हे 1802 ला बंद केलं जातं. कारण 1802 ला हे बंद करतात आणि याच्या जागी हेलेबरी तिथं सुरू होतं. पण विलियम कॉलेज जर कशा संबंधीचा प्रश्न आला आणि स्थापना जर विचारलं 1800 म्हणजे 1800 मध्ये स्थापना विलियम कॉलेज, उद्देश होता सिव्हिल सेवकांना प्रशिक्षण देणे. परंतु काही गोष्टीमुळे किंवा दबावामुळे म्हणा, काहीतरी म्हणा, 1802 ला हे बंद करून हेलेबरी येथं लंडन तिथं प्रशिक्षण केंद्र सुरू झालं. हे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटना आहेत. यानंतर सर जॉर्ज बार्लो, पुढचा व्हाईस गव्हर्नर कोण आहेत? सर जॉर्ज बार्लो. मला आपण काय बघितलं आता? कोणाचं काय बघितलं? लॉर्ड वेलेस्लीचा कालखंड बघितला होता 1798 ते 1805. यानंतर 1805 ते 7 सर जॉर्ज बार्लो. 1805 ते 1807. बघा या कालखंडामध्ये काय महत्वाची घटना घडते. ऍक्च्युली तुम्हाला मी एक ऍडिशन माहिती सांगतो. काही काळासाठी 1805च्या दरम्यान कॉर्नवॉलिस परत भारताचे बंगालचे गव्हर्नर म्हणून आले होते. ठीक आहे. यानंतर काळात 2 महत्वाच्या घटना घडतात की 1806 ला पहिली घटना, 1806 ला वेलूरच्या शिपायांचा बंड होतो. वेल्लोरच्या शिपायांचा बंड किंवा शिपायांचा उठाव. तुम्हाला जर असा प्रश्न आला 1857च्या उठावाच्या अगोदर ब्रिटिश भारतामध्ये सैनिकांनी कोणते उठाव केले, तर लक्षात ठेवा हे वेल्लोरचा उठाव 1806. पीवायक्यू मध्ये तुम्हाला ह्याचा नक्कीच प्रश्न मिळून जाईल. यानंतर सर जॉर्ज बार्लो काय करतात? ऍक्च्युली यांचं धोरण वेलेस्लीच्या पूर्णतः अपोजिट असतं. हे नॉन इंटरव्हेन्शन पॉलिसी, ज्याला आपण म्हणतो अहस्तक्षेप धोरणाचे पुरस्कर्ते असतात. काय म्हणजे संस्थानिका संबंधी अहस्तक्षेप धोरणाचे पुरस्कर्ते असतात हे. ठीक आहे. पुरस्कर्ते म्हणजेच काय? संस्थानिकासोबत किंवा संस्थानिकामध्ये हस्तक्षेप करत नाही संस्थानिकच्या राज्यामध्ये. सर जॉर्ज बार्लो. यानंतर लॉर्ड मिंटो प्रथम 1807 ते 13 यांचा कालखंड आहे. लॉर्ड मिंटो प्रथम. बघा आता ह्या कालखंडामध्ये काय महत्वाच्या घटना घडतात ते. रणजित सिंह सोबत 1809 ला, बघा 1809 ला रणजित सिंह सोबत काय अमृतसरचा तह करतात. अमृतसरचा तह कोणासोबत? रणजित सिंह आणि एका साईडला ब्रिटिश. रणजित सिंह आणि ब्रिटिश. ठीक आहे. यांच्या सोबत कोणता तह होतो? अमृतसरचा तह होतो 1809 ला. आणि आता ह्यांचं सिंध सोबत, जे आपण सिंध प्रांत नॉर्थ वेस्टला सिंध सोबत किंवा सिंध प्रांतासोबत शाश्वत मैत्रीचा तह करतात. शाश्वत मैत्रीचे तह कुणासोबत? सिंध सोबत. पण लक्षात ठेवा हे ब्रिटिश आहेत, कधीही पलटी मारू शकतात. याच पुन्हा तुम्हाला नंतर लक्षात येईल. 1843 ला ऑकलँड नावाचा
तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल असतो ऑकलँड, हे 1843 ला सिंध हस्तक्षेप करून ताब्यात घेतलं जातं, सिंधचा विलय. ठीक आहे. पण हे आता जर शाश्वत मैत्री केली ह्यांनी 1808-9च्या दरम्यान, तर ह्यांची टिकणारी मैत्री नव्हती. त्यानंतर पुढचे वाईस आहे लॉर्ड हेस्टिंग. काय नाव आहे पुढचं? लॉर्ड हेस्टिंग. लॉर्ड हेस्टिंग कार्यकाल आहे 1813 ते 23. बघूया यांच्या कालखंडामध्ये काय महत्वाच्या घटना घडतात. लॉर्ड हेस्टिंग यांनी काय केलं? यांच्या कालखंडामध्ये पहिलं आंग्ल नेपाळ युद्ध झालं. पहिलं लॉर्ड हेस्टिंग आंग्ल नेपाळ युद्ध काय पहिले होतं, फर्स्ट 1814 ते 16च्या दरम्यान पहिलं आंग्ल नेपाळ युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये लक्षात ठेवा, इंग्रज आणि नेपाळ या युद्धामध्ये शेवटी एक वाटाघाटी होते, त्याला म्हणायचं सगोलीचा तह. हा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. 1816ला झाला सगोलीचा तह. पहिलं अँग्ल नेपाळ युद्ध. असंच पहिलं अँग्ल ब्रह्मा, दुसरं अँग्ल ब्रह्मा, तिसरं अँग्ल ब्रह्मा, ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे. यांडोबोचा तहवर प्रश्न पडला तर लक्षात ठेवायचं. सुगोलीचा तह कोणात? नेपाळ आणि इंग्रजांमध्ये होतो. आणि 1816 किंवा आपण 1718 म्हणतो, या दरम्यान तिसरं अँग्लो मराठा युद्ध होतं. काय होतं? तिसरे आंग्ल मराठा युद्ध. कालखंड आहे काही पुस्तकात 1817-18 दिले. आणि यानंतर काय होतं? पेशवाईची समाप्ती होते. मराठा परिसंघाचा ब्रिटिश याच्यामध्ये विलय होतो. सिनियर ऑर्डर युनियन जॅक फैलला जातो. ठीक आहे. यानंतर बघा पुढचं आहे सुगोलीच्या संधीमुळं काय झालं? सुगोलीचा आपण ज्यावेळेस तह म्हणतो, हा तह झाल्यानंतर कोणता? लॉर्ड हेस्टिंग काय करतो? एक पदवी धारण करतो. कधी? सुगोलीच्या तहानंतर. बघा पुढचा पॉइंट, सुगोलीच्या तहानंतर तो माराक्वेस ऑफ हेस्टिंग ही पदवी धारण करतो. माराक्वेस ऑफ हेस्टिंग ही पदवी धारण करतो. कोण? लॉर्ड हेस्टिंग. कारण का? आंग्ल नेपाळ युद्ध 1814 ते 16 आणि 1816चा सुगोलीच्या तहानंतर हा धारण करतो. बघा चार्ल्स मेटकॅप म्हणून एक ब्रिटिश रेसिडेंट असतो. तो राजपुतासोबत यावेळेस एक तह करतो. काय करतो? तह करतो 1818च्या दरम्यान. यानंतर पुढं 1817ला बघा आपण समाज सुधारक वाचताना किंवा संस्था वाचताना बघतो, डेव्हिड हेयर नावाचा व्यक्ती, डेव्हिड हेयर कलकत्ता या ठिकाणी हिंदू कॉलेजची स्थापना करतो. हिंदू कॉलेज. आणि असं मला म्हणायचंय, या हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये डेव्हिड हेयरला राजाराम मोहन रायनी हेल्प केली होती. काय? मदत केली होती. राजाराम मोहन रायनी मदत केली होती. याच दरम्यान लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये पेशवा पदाची समाप्ती होते. बरोबर आहे. आणि पुढचं इथं पिंडाऱ्यांचा जे उठाव होत असतो, पिंडाऱ्यांचे दमन केलं जातं, त्यांचा उठाव दाबला जातो. ठीक आहे. आणि काय होतं? पेशवा पदाची समाप्ती. ठीक आहे. मग तुम्हाला माझा प्रश्न आहे, शेवटचे पेशवे कोण? उत्तर द्या. शेवटचे पेशवे कोण? त्यानंतर ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलय झाला. शेवटचे पेशवे कोण? बघा पुढं 1820च्या दरम्यान, कधी? 1820च्या दरम्यान बंगाल प्रांत 1820च्या दरम्यान मद्रास प्रांतात, जसं बंगालमध्ये कायमधारा पद्धत होती, मद्रास प्रांतामध्ये महसुलासंबंधी रयतवारी पद्धत लागू होती. रयतवारी पद्धत. ऍक्च्युली ही रयतवारी पद्धत काय असते तर लक्षात ठेवा, रयत म्हणजे शेतकरी. ठीक आहे. आणि सरकार म्हणजे ब्रिटिश सरकार. यांचं महसूल गोळा करण्याचे संबंध डायरेक्ट असतात. डायरेक्ट रयतेकडूनच सरकार महसूल गोळा करत असतं, म्हणून तिला म्हणतात रयतवारी पद्धत. त्याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे मद्रास प्रांतामध्ये. ऍक्च्युली 1794-95 दरम्यान, 93-94 दरम्यान सुरू झाली होती बारामती जिल्ह्यामध्ये. इथं आहे कॅप्टन रीड आणि त्यांचा रोल आहे, काय महत्वाचा रोल आहे. कुणाचा? कॅप्टन रीडचा महत्वाचा रोल आहे कशामध्ये? रयतवारीमध्ये. आणि दुसरा आहे थॉमस मुनरो आणि कॅप्टन रीड किंवा कर्नल रीड म्हणतात.
यांचा मद्रास प्रांतामध्ये रयतवारी पद्धत लागू करण्यात महत्वाचा रोल आहे. यानंतर 1820-22च्या दरम्यान मुंबई इलाख्यामध्ये हीच पद्धत, कोणती, रयतवारी पद्धत लागू होती. याच्यामध्ये एल्फिस्टन नावाच्या व्यक्तीची महत्वाचा रोल आहे. आणि ही नंतर हळूहळू पूर्णतः दख्खन प्रांतामध्ये ही रयतवारी पद्धत लागू केली जाते. बरोबर आहे, रयतवारी पद्धत लागू केली जाते. याचप्रमाणे हीच रयतवारी पद्धत काही प्रमाणामध्ये, सगळं नाही, काही प्रमाणामध्ये आसामच्या काही ह्याच्यामध्ये पण लागू होते. आणि ही झाली रयतवारी पद्धत. पुढचे महत्वाचं, लॉर्ड हेस्टिंगच्या काळामध्ये अवध, आग्रा, पंजाब मध्य भारतामध्ये एक पद्धत होती, महालवारी पद्धत. काय, महालवारी पद्धत. आणि ही पण पद्धत 1820-22च्या दरम्यान या प्रांत नॉर्थ वेस्ट मध्ये मुख्यतः लागू होती. आणि याच्याविषयीच महत्वाची भूमिका होती हॉल्ट मेकॉन्जी. ठीक आहे. मार्टिन बर्ड, थॉमसन यांचा महत्वाचा रोल होता. कशाचा? महलवारी पद्धती. जेव्हा आपण जमीन महसूल धोरण हा चॅप्टर बघू, त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये कव्हर केलं जाईल. यानंतर 1822ला बंगालसाठी एक टेनन्सी ऍक्ट येतो. काय ऍक्ट येतो? त्याचं नाव काय? टेनन्सी ऍक्ट येतो. टेनन्सी ऍक्ट. आणि ठीक आहे, 1822ला बंगालमध्ये टेनन्सी ऍक्ट येतो. यानंतर बघा, यांच्याच काळामध्ये 1823ला शिक्षणासंबंधी लोकशिक्षण समिती येते. ही आपण शिक्षण चॅप्टर मध्ये डिटेलमध्ये पाहूया. पुढचे गव्हर्नर आहेत एमहर्स्ट. काय? लॉर्ड एमहर्स्ट नावाचे व्यक्ती. 1823 ते 28 यांचा कालखंड आहे. काय? एमहर्स्ट. यांच्या काळामध्ये प्रथम आंग्ल ब्रह्मा युद्ध होतं 1824 ते 26. काय? प्रथम किंवा पहिले आंग्ल ब्रह्मा युद्ध होतं. आंग्ल ब्रह्मा युद्ध 1824 ते 26. आणि याच वेळेस 1826ला एक तह होतो, त्याला म्हणतात यांडुबूचा तह. यांडुबाचा तह. याच्यावर प्रश्न आलाय, किंवा यांडोबोचा तह होतो. आणि काय, पहिलं अँग्लो ब्रह्म युद्धाची समाप्ती होते. त्यानंतर 1824ला दुसरी महत्वाची घटना एमहर्स्टच्या काळामध्ये बैराकपूरच्या छावणीमध्ये सैनिकांचा उठाव. त्याला आपण म्हणतो सैनिकांचा उठाव. ठीक आहे. बैराकपूरच्या छावणीमध्ये सैनिकांचा उठाव होतो. ठीक आहे. हे एमहर्स्टच्या काळामध्ये घडतं. यानंतर 2833 एक व्यक्ती महत्वाचे आहे, त्यांचं बघा नाव आहे लॉर्ड विलियम बेंटिक. काय नाव आहे? लॉर्ड विलियम बेंटिक. पुढचे बंगालचे गव्हर्नर लॉर्ड विलियम बेंटिक. कालखंड आहे 1828 ते 33. तुम्हाला मी थोडे ऍडिशन माहिती सांगतो. ऍक्च्युली ह्यांचे 2 कालखंड आहेत. हे शेवटचे बंगालचे गव्हर्नर जनरल असतात. यानंतर 1833ला एक कायदा येतो, 33चा चार्टर ऍक्ट. या कायद्यामध्ये बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर ऑफ इंडिया बनवलं जातं. म्हणून यांचा दुसरा कालखंड सुरू होतो 1833 ते 35. ठीक आहे. बघा आता ह्या पहिल्या कालखंडामध्ये काय काय घडतं बघा. यांच्या काळामध्ये महत्वाचं की यांच्या काळामध्ये जेव्हा राजाराम मोहन राय यांचं नाव घेतलं जातं, आणि त्यावेळेस त्यांनी केलेलं काम म्हणजे सती प्रथा बंद केली. याच्यामध्ये वर्ष होतं 1829. याच्यामध्ये राजाराम मोहन राय यांना पूर्ण सपोर्ट, आणि कायदा लॉर्ड विलियम बेंटिंगच्या काळामध्ये पास केला. याला IMP करा, कारण का सतीचा कायदा जेव्हा PYQ पातळीवर आलेलाच आहे. महत्वाची पुढची घटना, ठगांचा बंदोबस्त केला गेला. काय? ठग प्रथेचा शेवट केला. ठगांचा बंदोबस्त किंवा त्याची समाप्ती. काल 1830ची घटना आहे जवळपास. आणि यासाठी फेमस व्यक्ती आहे, परीक्षेला प्रश्न आला याच्यावर, कर्नल सलीमन यांच्या अंडर ऑपरेशन झालं. कर्नल सलीमन स्पेशल ऑफिसर ठगांसाठी नेमले होते. ठीक आहे. यांच्या अंतर्गत
नेतृत्वाखाली अभियान चालवलं गेलं. पुढचं, सरकारी सेवेमध्ये भरती होण्यासाठी जे काही क्रायटेरिया होता, हा लॉर्ड विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये योग्यता हाच क्रायटेरिया लागू केला. काय केलं? योग्यता हे सेवेचा आधार. बघा, सिव्हिल सेवेसाठी पात्रता काय असणार होती? क्रायटेरिया काय असणार होता? योग्यता हाच सेवेचा आधार. म्हणजेच काय, याला 1833च्या कायद्याचा पण जोड होता, लक्षात ठेवा, ऍक्टचा. योग्यतेच्या आधारे याचा अर्थ असा होतो की एक्झाम घेऊनच जो हुशार आहे, जो मेहनती आहे, नॉलेज आहे, त्याला सिलेक्ट केलं जाईल. यानंतर पुढचं, यांच्या काळामध्ये महत्वाचं नाव ठेवलं गेलं, स्थापना झाली कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना. कलकत्ता मेडिकल कॉलेज, कलकत्ता. ऍक्च्युली हे कॉलेज 35 ला आहेत, त्यांच्याच काळात पण भारताचे गव्हर्नर ऑफ इंडिया, कलकत्ता मेडिकल कॉलेज ऍडिशन माहिती 1835 ला स्थापन झाली, लक्षात ठेवा. कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना. आणि जे सर्किट कोर्ट होते कॉर्नवॉलिसने सुरू केलेले, कुठं? इलाहाबाद, पटना, ढाका, मुंगेर, हे कोर्ट काय केले? ह्यांनी बंद केले. आणि त्या ठिकाणी काय केले? बंद केले. आणि त्या ठिकाणी म्हणजेच आता कारण काय होतं, यांनी काय केलं? काही रिफॉर्म केले होते. आणि या ठिकाणी काय केले यांनी? न्यायालयाची भाषा जी आतापर्यंत फारसी चालत आली, त्या ठिकाणी त्यांनी देशी भाषेला प्रमोट केलं. ठीक आहे, देशी भाषेला. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला काय बघणार आहोत? भारताचे गव्हर्नर जनरल. आणि पहिला मान काय ना कोणाला असणार? पहिला मान लॉर्ड विल्यम बेंटिंग यांना असणार आहे, 1833 ते 1835. ठीक आहे, पुढच्या लेक्चरला आपण पाहूया. आतापर्यंत आपण बंगालचे गव्हर्नर जनरल आणि शेवटचे बंगालचे गव्हर्नर जनरल पाहिले. ठीक आहे, धन्यवाद. लॅपटॉप आणले, बॅटरी रन आउट. हा, दाबले, घेतलं वर्ष दाबले, बघा तुम्ही, चेक करा. म्हणून म्हणलं थांबेल लगेच. किती मिनिटं झाले बघा, लय होणे, 1 तास झाला असेल. नाही, थांबली, चालू आहे का? पहिले भारताचे गव्हर्नर लॉर्ड विलियम बेंटिक. काय नाव आहे? लॉर्ड विलियम बेंटिंग. कार्यकाल आहे बघा 1833 ते 1835. 1833 ते 1835 यांच्या कालखंडामध्ये काय आलं? 1833 ला एक ऍक्ट आला, त्याला आपण काय म्हणतो? 1833 चा चार्टर ऍक्ट. 1833 चा चार्टर ऍक्ट. आणि याच कायद्याने बंगालचे गव्हर्नर जनरल यांना काय केलं? बंगालचे गव्हर्नरना गव्हर्नर ऑफ इंडिया बनवलं गेलं. काय बनवलं गेलं? या कायद्याने बंगालचे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आणि यांचा पहिला मान किंवा पहिला कोण झाले? लॉर्ड विलियम बेंटिक. त्यानंतर यांच्या काळामध्ये अफीम व्यापाराचं रेग्युलेट केलं गेलं. आणि अफीम फक्त काय? दुसरा पॉइंट, अफीम व्यापाराचं रेग्युलेशन आणि अफीमची निर्यात फक्त मुंबई या बंदरावरूनच केली जाईल. कुठून? मुंबई बंदरावरूनच केली जाईल, असं रेग्युलेट केलं गेलं. लक्षात ठेवा, 1833 नंतर असं ठरलं की अफीमचा व्यापार याचे केला जाईल. 1834 ला महत्वाचं ब्रिटिश विस्तारवादी धोरणाला आणखीन सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांनी प्रशासन चालवण्यासाठी 1834 ला आग्रा नावाचा नवीन प्रांत तयार केला. आग्रा प्रांताची निर्मिती. ठीक आहे, पहिले 3 प्रांत होते बघा, मुंबई, मद्रास आणि बेंगॉल प्रांत. त्यानंतर हा 1834 ला आग्रा प्रांत केला. कालक्रमानुसार प्रश्नाला हे लक्षात राहू द्या. त्यानंतर एक विधी आयोगाची निर्मिती, लॉ कमिशनची स्थापना, विधी आयोगाची
निर्मिती विल्यम बेंटिंकच्याच काळामध्ये झाली होती. विधी आयोगाची स्थापना. यानंतर शिक्षणासंबंधी 1835 ला म्हणजे शिक्षणासंबंधी कुठल्या भाषेतलं शिक्षण असावं याच्यावर चर्चा होत होती. त्याला म्हणजे काय, शिक्षणासंबंधी एक प्रस्ताव, भारतीय भाषा का पाश्चात्य भाषा, कोणत्या माध्यमातून शिक्षण द्यायला पाहिजे याच्यावर त्यांची चर्चा होत होती. एक ओरिएंटलिस्ट होता, एक इंग्लिश गट पडला ब्रिटिशांमध्ये पण. ठीक आहे. आणि आपण पुढे बघतो या सगळ्याची चर्चा होऊन शेवटी लॉर्ड मेकॉलेचा, तर आपण म्हणतो झिरपता सिद्धांत, त्यानंतर त्यांची कमिटी, पुन्हा 1856 कोणता वुडचा डिस्पॅच येतो. परंतु आपण 1833 ते 35च्या कालखंडामध्ये आहेत कोणाचा, लॉर्ड विल्यम बेंटिंकचा. इथं विधी आयोगाची स्थापना, शिक्षणासंबंधी एक प्रस्ताव येतो. काय शिक्षणासंबंधी प्रस्ताव, कुठल्या भाषेमध्ये शिक्षण द्यायचे, देशी भाषा का पाश्चात्य भाषा. यानंतर माल ऍडमिनिस्ट्रेशन या नावाखाली म्हैसूर, कुर्ग आणि कछार हे संस्थानाचं विलिनीकरण होतं. काय, कुप्रशासनाच्या आधारे, कुप्रशासन याच्या आधारे म्हैसूर, कुर्ग आणि कछार या संस्थानाचं विलिनीकरण होतं. परंतु यांचे कसं विस्तारवादी धोरणाचा हा एक काय होता, पाठ होता. यानंतर पुढचे व्हाईसराय आपलं गव्हर्नर आहेत कोण, चार्ल्स, लक्षात ठेवा फेमस नाव आहे मेटकॅफ. काय, चार्ल्स मेटकॅफ. यांच्यावर पीवायक्यू मध्ये आपण जेव्हा मेटकॅफ बघतो तेव्हा याच्यावर प्रश्न आलेलाच आहे. 1835 ते 36 कालखंड आहे. यांच्याविषयी लक्षात ठेवा एकच शब्द महत्वाचा आहे, भारतीय प्रेसचे मुक्तिदाता. काय शब्द महत्वाचा आहे, भारतीय प्रेसचे मुक्तिदाता. मुक्तिदाता IMP करा यांना. आणि यानंतर पुढचे आहेत ऑकलँड. काय नाव आहे त्यांचं, ऑकलँड. पुढचे आहेत ऑकलँड. ऑकलँड यांचा कालखंड आहे 1836 ते 42. या ऑकलँड गव्हर्नर ऑफ इंडियाच्या काळामध्ये महत्वाची घटना घडते. पहिलं आंग्ल अफगाण युद्ध सुरू होतं 1839 ते 42. 1839 ते 42 दरम्यान पहिले आंग्ल अफगाण वार, अफगाण युद्ध. ठीक आहे, पहिले अफगाण युद्ध सुरू होतं. यानंतर पुढचं आहे भारतीय शिक्षण आणि पाश्चात्य शिक्षण किंवा पाश्चात्य मेडिकल संबंधी जे शिक्षण आहे याचा विकास होतो कोणाच्या, ऑकलँडच्या काळामध्ये. म्हणजे लॉर्ड मेकॉलेचं आपण बघितलं होतं देशी भाषा किंवा पाश्चात्य भाषेचं कोणाच्या कालखंडात चर्चा सुरू झाली होती, बेंटिंकच्या काळामध्ये. नंतर ऑकलँडच्या काळामध्ये शिक्षण आणि पाश्चात्य मेडिकल शिक्षण याच्या विषयीचा विकास होतो. आणि ऑकलँड काय करतो, जो शेरशाह सुरींचा, काय शेरशाह सुरी मार्ग म्हणून त्याला आपण, शेरशाह सुरीने जो रस्ता तयार केला होता सोनारगाव टू पेशावर वाह्या दिल्ली, त्याला शेरशाह सुरी मार्ग म्हणतात. या रस्त्याचं नाव बदलून ग्रँड ट्रँक रोड हा नाव ऑकलँड यांनी केलं. पूर्वी याला नॅशनल हायवे क्रमांक 1 म्हणायचे, आता हायवेचा क्रमांक बदललाय. शेरशाह सुरी, ऍक्च्युली शेरशाह सुरी हे मुघलां सत्तेच्या दरम्यान 1540 ते 50च्या दरम्यान हे सत्तेवर होते. आणि यांनी काय केलं, मुघल सत्तेची सत्ता हातामध्ये असताना, मुघल दिल्लीच्या तख्तावर असताना यांनी काय केलं, हुमायूच्या नंतर सत्तेवर आले होते हे, यांनी काय केलं 4 महत्वाचे रस्ते बनवले. त्यांच्या याच्यावर प्रश्न पण पडतो. बेंगॉलमधील सोनारगाव टू पेशावर वाह्या दिल्ली याला आज काय म्हणतो आपण, ग्रँड ट्रँक रोड म्हणतो. ऑकलँड त्याचं नाव बदललं होतं. तसंच आग्रा टू बुरहानपूर, आग्रा टू जयपूर चित्तोडगड आणि लाहोर टू तिकडे पुढे पेशावरपर्यंत रस्ता बनवला होता. म्हणजे असे 4 रस्ते त्यांनी बनवले होते. त्यांच्याविषयी बघा, सासारामचा त्यांचा मकबरा असेल, त्यांनी बनवलेली मस्जिद असेल, किंवा त्यांच्या दरबारामध्ये असणारा एक स्थापत्य कलेचा विद्वान असेल, त्यांनी केलेल्या साहित्यात किंवा सैनिकाविषयीचं काम याच्यावर प्रश्न पडतो, म्हणजे पडतो. किंवा त्यांनी दाम रुपया जे काही चरण आणलं होतं त्याच्यावर प्रश्न येतो, म्हणजे येतो. तसंच त्यांचं हे रस्त्यावरचा प्रश्न, म्हणजे रस्त्यावर विषयीचे काम केलं होतं शेरशाह सुरी मार्ग, त्याचं नाव बदलून ग्रँड ट्रँक रोड ऑकलँड यांनी केलं होतं. पुढं एक 1838च्या दरम्यान एक संधी होते, त्याला म्हणायचं बघा काय होते, 1838च्या दरम्यान त्रिपक्षीय संधी होते. त्रिपक्षीय म्हणजे काय, अफगाण शासक,
पंजाबचा शासक, अफगाण आणि ब्रिटिश यांच्या तिघांमध्ये इंग्रजांमध्ये एक संधी होती, त्याला म्हणायचे त्रिपार्टी संधी. म्हणजेच काय, अफगाणचा शासक असतो कोण, शाह सुजा, पंजाबचा म्हणजे रणजित सिंह आणि ब्रिटिशचा हे म्हणजे ऑकलँड यांच्यामध्ये संधी 1838 ला, तिला म्हणजे त्रिपक्षीय संधी. त्यानंतर पुढचे गव्हर्नर आहेत ॲलन बरो. काय नाव आहे त्यांचं, ॲलन बरो. ॲलन बरो यांचा कालखंड आहे 1843 ते 44. यांच्या काळामध्ये मी पाठीमागच म्हणलं होतं, शाश्वत मैत्रीचा तह केला शिंदेसोबत, त्यामुळे पाळायला नव्हता. बघा यांनी काय केलं, सिंधचा विलय केला. परंतु त्याच्या अगोदर काय, सिंधचा विलय जर डेट विचारली तुम्हाला लक्षात ठेवायला IMP करा 1843. ऍक्च्युली सिंधचा विलय करायला यांना कारणच नव्हतं काही, परंतु सिंधचा विलय करताना ॲलन बरो का बघा काय म्हणतो तो, मी ओल्ड मॅन इन हरी या उपनावाने, टोपण नावाने त्यांनी सिंधचा विलय, ओल्ड मॅन इन हरी, ओल्ड मॅन इन हॅरी या टोपण नावाने त्यांनी सिंधचा विलय केलाय. ठीक आहे, पुन्हा ॲलन बरोनं, परीक्षेला प्रश्न आला, ॲलन बरोने सिंधचा विलय केला. पुढं यांच्या काळात महत्वाची आणखीन एक घटना 1843 ला, याला IMP करा, भारतातील दास प्रथा समाप्त. हा प्रश्न येऊ शकतो. सतीप्रथा लॉर्ड विल्यम बेंटिंग, दास प्रथेची समाप्ती ॲलन बरो, लक्षात ठेवा दास प्रथेची समाप्ती. आणि एक महत्वाची आणखीन एक योजना आहे थॉम्सन योजना. ही योजना काय होती तर खूप महत्वाची योजना आहे. ग्रामीण म्हणजे काय, थॉम्सन योजनेचा अर्थ असा होतो, देशी भाषा म्हणजे भारतीय भाषामध्ये ग्रामीण शिक्षण देणे. काय, भारतीय भाषामध्ये बघा असं, ग्रामीण शिक्षणाचा विकास, परंतु त्यासाठी भारतीय भाषा, त्याला आपण देशी भाषा म्हणतो, भारतीय भाषेच्या आधारे हीच थॉम्सन योजना होती. कालखंड जर विचारला तुम्ही या योजनेचा कोण, 1843-44 दरम्यान ही स्टार्ट झाली होती थॉम्सन योजना. गव्हर्नर होते ॲलन बरोच्या काळामध्ये. सिंधचा विलय 1, दास प्रथा समाप्त 2 आणि थॉम्सन योजना 3 ह्या महत्वाच्या, तिन्ही महत्वाच्या त्यांच्या काळखंडात घटना आहेत. त्यानंतर पुढचं हार्डिंग प्रथम हे गव्हर्नर, हार्डिंग प्रथम 1844 ते 48 यांचा कालखंड आहे. हार्डिंग प्रथम यांच्या काळामध्ये बघा, प्रथम आंग्ल शीख युद्ध होतं. पहिले आंग्ल शीख युद्ध 1844 ते 46 दरम्यान, 45-46 दरम्यान, लक्षात ठेवा. पहिलं अँग्ल शीख युद्ध होतं आणि या युद्धाची समाप्ती लाहोरच्या तहने होते. लाहोरचा तह, जसं 1809 ला रणजित सिंह सोबत अमृतसरचा तह झाला, तर तसंच 1844-46 दरम्यान पहिलं अँग्ल शीख युद्ध होतं हार्डिंग प्रथमच्या काळामध्ये आणि लाहोरच्या तहानं समाप्ती होते. आणि दुसरं यांच्या काळातली आणखीन एक लक्षात ठेवा, हे भारतामध्ये जी जमात आहे खोड जमातीमध्ये किंवा त्याला आपण जमातीमध्ये एक वाईट प्रथा होतं, नरबळी प्रथा, याचा शेवट झाला. नरबळी प्रथा बंद कोणाच्या, हार्डिंग प्रथमच्या काळामध्ये. या धार्मिक किंवा सामाजिक चालरीती बंद करण्यासाठी ज्या ज्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी इनिशिएटिव्ह घेतला हे लक्षात ठेवा, प्रश्न यांच्यावर पण येऊ शकतो. पुढचा महत्वाचा आहे गव्हर्नर ऑफ इंडिया, त्यांचं नाव आहे लॉर्ड डलहौसी. यांना IMP करा आणि सगळ्यात लक्षात ठेवा, साम्राज्यवादी विस्तारवाद धोरणाचे पुरस्कर्ते लॉर्ड डलहौसी. कार्यकाल आहे 1848 ते 56. लॉर्ड डलहौसीचा कार्यकाल आहे. डलहौसी म्हटलं की सरळ लक्षात ठेवायचं काय, दत्तक वारसा नामंजूर, साम्राज्यवाद, पहिलं संस्थान खालसा सातारा, ह्याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतो. आता यांना सिस्टमॅटिक बघूया. यांच्या काळामध्ये पहिली महत्वाची काय घटना घडते ते बघा. यांच्याच काळात 1848-49 ला दुसरं आंग्ल शीख युद्ध, आंग्ल शीख युद्ध आणि बघा 1848 ते 49 आणि पंजाबचं
ब्रिटिश साम्राज्यात किंवा ब्रिटिश सत्तेत विलय, ब्रिटिश भारतामध्ये विलय, पंजाबचा विलय 1849, जर डेट विचारलं तर पंजाबचा विलय 1849 ला. ठीक आहे. दुसरं महत्वाचा पॉइंट 1848-56 कालखंड यांच्यामध्ये. दुसरं आंग्ल ब्रह्मा युद्ध, दुसरे आंग्ल ब्रह्मा युद्ध 1851-52 आणि लोअर ब्रह्मा व पेगू हे क्षेत्र ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलय, पेगूचा विलय 1824-26 ला पहिलं. आणि लक्षात ठेवा हे इव्हेंट लक्षात ठेवा, 1814-16 का 1824-26 नेपाळ आणि ब्रह्मामध्ये यांडो व सुगोलीचा तह कन्फ्युज करेल. लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हटलं मी, हे लक्षात ठेवा की पहिलं आंग्ल ब्रह्मा युद्ध कधी 1824-26 आणि यांडोबाचा तह होता. दुसरं 1851-52 डलहौसीच्या कालखंडामध्ये लोअर ब्रह्मा आणि पेगूचा याच्यामध्ये विलय. त्यानंतर शिक्षणासंबंधी यांच्या काळामध्ये 1854 ला एक घटना होते, त्याला काय म्हणतात, ऊडचा खलिता. याच खलिताला असं म्हणतात भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा. IMP करा, भारतीय शिक्षणाचा. याच्यातले प्रोव्हिजन आपण नंतर डिटेल मध्ये शिक्षण चॅप्टर मध्ये बघू. मॅग्ना कार्टा कारण का एकाच लेक्चर मध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून 1947 पर्यंतचे जे राधाकृष्ण आयोगापर्यंत डिटेल मध्ये पाहूया. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच लेक्चर मध्ये नोट्स प्लस पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. त्यानंतर जर प्रश्न आला ऊरचा डिस्पॅच काय होता, शिक्षणासंबंधी होता. याच्यापेक्षा प्रश्न आला कशा संबंधी होता, उच्च शिक्षणासंबंधी होता. याच ऊरच्या डिस्पॅच नंतर 1857 मध्ये 3 विद्यापीठ येतात. बघूया पुढे आपण ते. पुढे त्यानंतर यांची पॉलिसी होती डलहौसीची. त्या पॉलिसीचं नाव आहे बघा, दत्तक वारसा नामंजूर. त्याला म्हणायचं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. काय म्हणतात त्याला, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, दत्तक वारसा नामंजूर. हे धोरण असं होतं, एखाद्या राजाला स्वतःच मूल नसेल तर त्यांना दत्तक घेतलेल्या मुलाला वारस म्हणून नेमण्याचा अधिकार नव्हता. असे जे काही राजे भारतातले किंवा संस्थान होते ते ब्रिटिश भारतामध्ये विलय केले जायचे. काय केले जायचे, विलय केले जायचे. यामुळं या दत्तक वारसा नामंजूरचा पहिल्यांदाच बळी सातारा. 1848 ला साताऱ्याचं पहिल्यांदा काय केलं गेलं, विलय केला गेला. त्यानंतर जैतपूर संबलपूर 1849 ला. 1850 ला बघाट. यानंतर 1850 लक्षात ठेवा, बघाट. यानंतर पुढं उदयपूर 1852, झाशी 1853, 1854 ला नागपूर. असे संस्थान विलय केले गेले. परंतु यांना दत्तक वारसा नामंजूर एवढंच कारण नव्हतं, कारण काय यांचा धोरणच काय होतं, या गव्हर्नरचं विस्तारवादी धोरण होतं. आणि याच्या पुढे जाऊन अवध हे त्यांचं बफर स्टेट होतं, म्हणजे विश्वासाचं राज्य होतं. परंतु अवधला एक व्यक्तीची कमिटी बसवतात, एका व्यक्तीच्या अंडर, त्याचं नाव असतं ऑट्रमला रिपोर्ट तयार करायला होतात. आणि रिपोर्टच्या आधारे, त्या शिफारसच्या आधारे एक कारण दिलं जातं, अवध मधली जनता ही तिथल्या नवाबाच्या प्रशासनावर, त्यांच्या राज्यकारभारावर खुश नाही, म्हणून अवधचं प्रशासनाचं कारण देऊन, म्हणजे बॅड किंवा माल ऍडमिनिस्ट्रेशन, त्याला असं म्हणायचं, कुप्रशासनाच्या आधारे 1856 ला कुप्रशासनाच्या आधारे, त्याला म्हणायचं माल ऍडमिनिस्ट्रेशनच्या आधारे 1856 ला अवधचा विलय केला जातो. पण याला बेस आहे ऑट्रमचा रिपोर्ट. काय, रिपोर्टच्या आधारे. ठीक आहे, ऑट्रमच्या रिपोर्टच्या आधारे हे प्रशासन ताब्यात घेतलं जातं. कुठलं, अवधचं. मग परीक्षेला प्रश्न झाला, सातारा, जैतपूर संबलपूर, बघाट, उदयपूर, नागपूर, झाशी हे सगळे दत्तक वारसा नामंजूरच्या ह्याच्यावर घेतलेत, परंतु अवध हे कुप्रशासनाच्या आधारावर ताब्यात घेतलं होतं. यानंतर 1855 ला करोली हे संस्थान पण ताब्यात घेतलं होतं, परंतु
बोर्ड ऑफ कंट्रोलने मान्यता न दिल्यामुळं 1855 कोणतं करोली हे संस्थान पण ताब्यात घेतलं, परंतु बोर्ड ऑफ कंट्रोलने मान्यता न दिल्यामुळं हे संस्थान वापस केलं गेलं. काय केलं गेलं? वापस केलं गेलं. त्यानंतर बघा मुंबई आणि ठाण्याच्या दरम्यान पुढचं मुंबई आणि ठाणे दरम्यान डलौशीच्या काळामध्ये हा प्रश्न आलाय. ठाणे टू मुंबई इथं सॉरी ऍक्च्युली असं आहे ते मुंबई टू ठाणे, ठाणे टू मुंबई नाही, मुंबई टू ठाणे ही पहिली रेल्वे भारतात काय रेल्वे चालवली गेली 1853 ला. याला IMP करा. असा प्रश्न आलाय आता रेल्वे संबंधी कमिट्या विचारल्यात, पण आपल्याला काय रेल्वे 1853 ला कुणाच्या काळात सुरू झाली लक्षात ठेवा, लॉर्ड डलौशीच्या काळात सुरू झाली. यानंतर 1854 ला पोस्ट ऑफिस कायदा आला. काय आला? पोस्ट ऑफिस कायदा आला. त्यानंतर या पोस्ट ऑफिस कायद्याच्या आधारे म्हणजे आपण म्हणतो रेल्वे आली, पोस्ट ऑफिस आला, म्हणजे दळणवळण आलं आणि काय पत्रव्यवहाराची यंत्रणा पण आली, म्हणजे थोडं आधुनिकीकरण होत होतं. याच नंतर भारतीय जे काही पोर्ट होते त्याचं आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुले केले गेले. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतीय बंदर काय केले गेले, पोर्ट खुले केले गेले डलौशीच्या काळामध्ये. त्यानंतर यांच्या काळातला महत्वाचा पुढचा 1856चा, याला IMP करा, 1856चा एक कायदा आला, त्याला म्हणायचं विधवा पुनर्विवाह कायदा. विधवा पुनर्विवाह कायदा हा कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा महत्वाचा रोल होता, ईश्वरचंद्र विद्यासागर. परंतु यावेळेस जे व्हाईसरॉय आपलं गव्हर्नर होते त्यांचं नाव होतं लॉर्ड डलौशी आणि यांची भूमिका खूप महत्वाची होती. कशा संबंधी? विधवा पुनर्विवाहाच्या कायद्यासंबंधी. तसंच यांच्या काळामध्ये आणखीन बघा काय महत्वाचं आहे पुढं, सिक्कीमचा भारतामध्ये विलय होतो. काय होतो? सिक्कीमचा भारतामध्ये विलय यांच्याच काळामध्ये होतो. नंतर लॉर्ड डलौशी काय करतात, याला IMP करा, PWD ज्याला आपण म्हणतो सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना होते. काय होते? सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना होते. आणि कुणाच्या काळामध्ये होते? लॉर्ड डलौशीच्या काळामध्ये होते. बघा यानंतर काय होतं, गंगा कॅनल ज्याला आपण गंगा नहर म्हणतो आणि पंजाबमध्ये बारी दोआब या ठिकाणी पण या कॅनलची स्थापना होते. पण PWD म्हणलं की सार्वजनिक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग. आज आपण कुठेही तालुक्याच्या लेवलला कुठेही रस्त्याला बघितलं की PW सार्वजनिक बांधकाम विभाग. काय? सार्वजनिक बांधकाम विभाग. हे IMP करा, कारण का कुणाच्या काळात आलं तर डलौशीच्या काळामध्ये आलं PWD ची स्थापना. त्यानंतर बंगालसाठी उपगव्हर्नर नेमले गेले. काय? बंगालसाठी उपगव्हर्नर हे पद आलं, उपगव्हर्नर हे पद आलं. त्यानंतर बघा 1854 ला एक झिरपता सिद्धांत, मी काय बोललो होतो तुम्हाला, मी झिरपता सिद्धांत म्हणजे वुडचा डिस्पॅच आला होता. त्याला भारतीय शिक्षणाचं काय म्हणतात, मॅग्ना कार्टा म्हणणं होतात. आणि या ठिकाणी काय म्हणतो मी, झिरपता सिद्धांत कुणाचा होता, ज्याला आपण डॉक्ट्रिन ऑफ त्याला काय म्हणतो आपलं प्रोक्लेम थेअरी, झिरपता सिद्धांत. या झिरपता सिद्धांताचा त्याग केला गेला. कशाचं? वुडच्या डिस्पॅच नंतर. आणि याच्या संबंधी जर विचारलं तुम्हाला झिरपता सिद्धांत कुणाचा होता, मेकॉले. लक्षात ठेवा, लॉर्ड मेकॉले. त्यानंतर प्राथमिक शिक्षण हे भारतीय भाषेमध्ये असावं असं ठरलं गेलं आणि स्त्री शिक्षणासाठी किंवा खाजगी शिक्षणासाठी वुडच्या डिस्पॅच मध्ये प्रमोट केलं गेलं. डलौशीच्या काळामध्ये पुढची महत्वाची घटना आहे शिमला या ठिकाणी, याला IMP करा, ग्रीष्मकालीन राजधानी. काय? ग्रीष्मकालीन राजधानी. आणि महत्वाचा पुढचा पॉइंट, सैन्यासाठी तिथं पण हेडक्वार्टर. कुठं? सैन्य हेडक्वार्टर किंवा सैन्याचं केंद्र कुठं? शिमलाच्या या ठिकाणी सैन्याचे मुख्यालय स्थापना केली गेली. आणि सैन्य विभाग हा सार्वजनिक विभागापासून वेगळा केला गेला यांच्या काळामध्ये. ठीक आहे, सैन्य विभाग हा सर्व विभागाशी वेगळा केला गेला. 1848 ते 1856 डलौशीचा कालखंड महत्वाच्या घटना सांगतो त्यांच्या काळातल्या. लक्षात ठेवा, परीक्षेला जे आलंय आणि काय अपेक्षित आहे, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स दत्तक वारसा नामंजूर करणे यांचे हे जनक, विस्तारवादी धोरणाचे जनक होते. रेल्वे, डाकघर, वुडचा डिस्पॅच यांच्याच काळातला आहे. आता पुढं मी काय म्हटलं, वुडच्या डिस्पॅच 3 विद्यापीठाची स्थापना. कुठलं? मुंबई, मद्रास आणि बेंगॉल म्हणजे कलकत्ता विद्यापीठाची स्थापना झाली होती. पुढे याच्यामध्ये सिक्कीमचा विलय झाला भारतामध्ये. बरोबर आहे, सिक्कीमचा विलय यांच्याच काळात झाला होता आणि PWD ची स्थापना झाली होती. बरोबर आहे. त्याच्या अगोदर मी काय म्हटलं की यांच्या काळामध्ये ज्या काही
सामाजिक रूढी परंपरेची जी प्रथा होती सगळ्यात वाईट म्हणजे विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता, परंतु डलहौसीच्या काळामध्ये 1856ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा आला. यानंतर पुढचे व्हाईसरॉय आहेत गव्हर्नर आहेत लॉर्ड कॅनिंग. आता यांच्याविषयी बघा कालखंड कसा आहे ते, यांचा पण डबल कालखंड आहे. 1856 ते 58 हा त्यांचा बंगालचे भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून कालखंड आहे आणि हे शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल आहेत. आणि यानंतर यांचा पुढं 1858 ते 62 पर्यंतचा कालखंड आहे, पण ते पहिले भारताचे व्हाईसरॉय असतात, कारण याच्यामध्ये घटना घडते जी फेमस आहे. 1857चा उठाव होतो. उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाते आणि ब्रिटिश क्राऊनची सत्ता येते. त्यानंतर 1 नोव्हेंबर 1858ला राणीचा जाहीरनामा येतो, भारत सुधार अधिनियम येतात. त्याच्यामुळं गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं व्हाईसरॉय म्हणून प्रमोट आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर बोर्ड ऑफ कंट्रोलची समाप्ती आणि इंडियन काउन्सिल आणि भारत मंत्र्याचं पद येतं. ठीक आहे, आता पुढे बघूया आपण. काय नाव आहे? लॉर्ड कॅनिंग. यांच्या काळामध्ये छोट्या घटना आहेत 1856 ते 58. पहिल्या सुरू डोक्यात ठेवा 1857चा उठाव, याला IMP करा. त्यावेळेसचा गव्हर्नर कोण? लॉर्ड कॅनिंग होते. त्यानंतर 1857ला आताच म्हणलो तुम्ही 3 विद्यापीठाची स्थापना. नाव आहे मुंबई, मद्रास आणि कलकत्ता, या 3 ठिकाणी. पण या विद्यापीठाचा बेस 1854चा ऊडचा खलिता. ठीक आहे, त्याच्यामधलं त्याच्यानंतर पुन्हा यांच्याविषयी लास्ट पॉइंट, हे शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल, शेवटचे भारताचे गव्हर्नर जनरल. यानंतर काय होतं? 1857चा उठाव होतो आणि उठावानंतर काय होतं? ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाते आणि ब्रिटिश क्राऊनची सत्ता येते. आणि ब्रिटिश क्राऊनची सत्ता आल्यामुळं काय होतं? पूर्वीची जी ईस्ट इंडिया कंपनी 31 डिसेंबर 1600 आली होती, ती हळूहळू सत्ताधीश बनली होती. त्यानंतर 1773 पासून त्यांच्या रेग्युलेट वाढत होतं आणि नंतर काय झालं? 1853च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये यांचा कार्यकाल वाढवून दिला नाही, अनिश्चित काळासाठी होता. परंतु 1857चा उठाव होतो आणि ब्रिटिश पार्लमेंट ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारासंबंधी एकाधिकार, त्यांची सत्ता करण्याचा एकाधिकार समाप्त करून टाकते. व्यापारासंबंधी एकाधिकार तर 1833लाच गेला होता. 13ला चहा आणि चीनचा होता. परंतु प्रशासक बनलेली कंपनी ही आहे, त्याचा कारभार 1858 नंतर जातो. त्यानंतर काय होतं? बोर्ड ऑफ कंट्रोल कोर्ट ऑफ डायरेक्टरची समाप्ती होते. त्या जागी नवीन 1 नोव्हेंबर 1858 राणीचा जाहीरनामा येतो, इलाहाबादच्या दरबारात वाचून दाखवला जातो. त्यानंतर एक कायदा येतो 1858ला, त्यामध्ये भारताचे गव्हर्नर ऑफ इंडिया यांना व्हाईसरॉय बनवलं जातं आणि त्यांना मदतीसाठी 2 पद, भारत मंत्री आणि इंडियन काउन्सिल येते. हे आपण पुढचं लॉर्ड कॅनिंगचा पुढचा जो कार्यकाल आहे, काय काळ आहे? लॉर्ड कॅनिंग 1858 ते 62. यांचा पहिलाच पॉइंट लक्षात ठेवा, पहिले व्हाईसरॉय. काय? पहिले भारताचे व्हाईसरॉय. ठीक आहे, त्याचा मान मिळाला होण्याचं पहिलं हे लॉर्ड कॅनिंग होते, लक्षात ठेवा. आपण थोड्या वेळामध्ये यांच्याविषयी माहिती पाहूया. थँक्यू. थांबवले बघा.